हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हो येतोय सर. ओके, ठीक आहे. समोर जे दिसते ते ड्रॉइंग काढून घ्या आणि त्याच्यानंतर हँड राईज करा. ओके, समोर जे दिसते ते ड्रॉइंग काढून घ्या आणि त्याच्यानंतर हँड राईज करा. सीआरटी म्हणजे कॅन्डल रेंज थ्योरी, आणि ती कशी प्ले केली जाते तुम्हाला मी दाखवतो इथे. ओके, समोर जे ड्रॉइंग दिसते ते ड्रॉइंग काढून घ्या. ड्रॉइंग काढून झाल्यानंतर ना हँड राईज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये डन म्हणून हे करा. कमेंट बॉक्समध्ये डन म्हणून मेसेज करा. झालंय सर्वांचं ड्रॉइंग? ओके, ठीक आहे. ठीक आहे. संकेत सर, आवाज येतोय? येते आवाज सर. जरासा आवाज क्लिअर करा, तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. ओके, हे बघा इथे ही ब्लॅक कॅन्डल तयार झाली, बरोबर ना? ब्लॅक हो. कॅन्डलचं क्लोजिंग कोणत्या बाजूला आहे? ब्लॅक कॅन्डलचं क्लोजिंग कोणत्या बाजूला आहे? हॅलो, नीचे के साइड. कृपा मॅडम, आवाज येतोय? हो सर.
ब्लॅक कॅन्डलचं क्लोजिंग कोणत्या साईडला आहे? डाऊन साईडला. डाऊन साईडला. मग पुढची कॅन्डल जर ओपन झाली तर कोणत्या बाजूला पहिल्यांदा जाईल? खाली जाईल की वरती जाईल? खाली जाईल. खाली जाईल, बरोबर ना? अशी हम्म. बरोबर आहे. आणि ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग कोणते? वरती. मग ओपन झाल्यावर मार्केट जरा वरती जाईल असं, हो. बरोबर ना? आणि ही जी थेरी sir. ती अशा पद्धतीनेच प्ले करायची. म्हणजे पाठीमागची कॅन्डल जर तुम्ही मार्क केली असेल आणि पुढची कॅन्डल जर याच्या खाली जर जात असेल तर टाइम फ्रेम बदलून इथे तुम्हाला एमएसएस बघायचा आहे आणि एमएसएस बघितल्यानंतर ना मार्केट कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे. कसं प्ले करायचं, काय प्ले करायचं सगळं दाखवतो. ओके ओके सर. ओके. हा, इथे आता जी पण कॅन्डल तुमच्याकडे अशी दिसेल, म्हणजे थोडक्यात मारुबुजू किंवा डार्क कॅन्डल दिसेल, डार्क. डार्क कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा, हाय लो मार्क करायचा आणि हाय लो मार्क केल्यानंतर ब्लॅक असेल तर लो कडे फोकस करायचा आणि ग्रीन असेल तर हाय कडे फोकस करायचा. ओके ठीक आहे सर. आता बघा इथे ही सीआरटी कॅन्डल रेंज थ्योरी ही कोणत्या टाइम फ्रेमला प्ले केली जाते असं तिकडे टायटल टाकून घ्या. कॅन्डल रेंज थ्योरी कोणत्या टाइम फ्रेमला प्ले केली जाते असं टायटल टाकून घ्या. आणि त्याच्या पुढे टाइम फ्रेम टाका. एकच मिनिट रेकॉर्डिंग लागून दे सेशनला. एकच मिनिट. एकच मिनिट रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम लागला. एकच मिनिट. लागला. ओके ठीक आहे. हे बघा टायटल काय टाकलं तुम्ही? कॅन्डल रेंज थेरी सर. हा, सीआरटी कोणत्या टाइम फ्रेमला प्ले केली जाते. ओके मग तिथे टाइम फ्रेम लिहा खाली. 4 आवर लिहा, डेली लिहा आणि वीकली लिहा आणि मंथली लिहा. ओके या 3 टाइम फ्रेमवर तुम्ही प्ले करू शकता. ओके तिन्ही टाइम फ्रेमचे कॅन्डल मार्क करून तुम्ही प्ले करू शकता. कुठली पण मार्क करू शकता. ओके ठीक आहे. आता बघा इथे सीआरटी म्हणजे थोडक्यात काय? कॅन्डल रेंज थ्योरी. ओके कॅन्डल रेंज थ्योरी. मग काय होतं, ही जर कॅन्डल समजा ही तुमची डेलीची कॅन्डल आहे. ओके ही डेलीची कॅन्डल आहे आणि ती 10 तारखेची कॅन्डल आहे. ओके मग 11 तारखेची कॅन्डल ओपन होणार, अशी कन्सोल्टेशन करणार आणि खाली जाणार आणि खाली झाल्यानंतर ना इकडचा जो पुलबॅक असेल त्याच्यावरती जाणार मार्केट आणि एमएसएस होणार इकडे आणि एमएसएस झाल्यानंतर ना इथून मार्केट थोडं खाली जाणार. इथे एंट्री होणार तुमची आणि एंट्री झाल्यानंतर ना तुमचं पहिलं टार्गेट काय असेल? सीआरटीचा 50% भाग आणि दुसरं टार्गेट काय असेल तुमचं? सीआरटीचा 100% भाग. ओके हा, तुम्ही लो प्ले केला की सीआरटीचा हाय हा 100% तुमचा काय असणार? टीपी असणार. ओके आणि तुम्ही जर हाय प्ले केला, लक्षात घ्या इथे मार्केट काय होणार? कन्सोल्ड होणार, वरती जाणार, एमएसएस देणार आणि एमएसएस दिल्यानंतर ना इथे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक नाही तर कशा तरी जाणार आणि तिकडून मार्केट खाली जाणार. पहिला कुठं टार्गेट घ्यायचं तुम्ही? सीआरटी 50% आणि सेकंड टार्गेट सीआरटी लो. ओके ओके म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर हा जो कॉन्सेप्ट आहे तो पॉवर ऑफ 3 वर चालतो. ओके पॉवर ऑफ 3 म्हणजे तुम्हाला 1 मिनिट दाखवतो मी. एकच मिनिट म्हणजे तुम्हाला समजेल सीआरटी काय चालतो ऍक्च्युअल मध्ये. सर. सीआरटी जरी तुम्हाला प्ले जर करायला आली तरी सगळ्यात मोठा प्रॉफिट होऊ शकतो, लक्षात घ्या. कारण की सगळ्यात जास्त जो प्रॉफिट होतो तो सीआरटीला होतो, लक्षात घ्या. ओके स्क्रीन दिसते का बघा? हे बघा इथे स्क्रीन दिसते बरोबर. मग समजा इथे ओपन झाले खालच्या बाजूला, मार्केट खालच्या बाजूला ओपन झालंय आणि वरच्या बाजूला जाऊन कॅन्डल क्लोज झाल्या. मग कॅन्डलचा कलर कोणता आहे? ग्रीन आहे ना, बरोबर ना? ग्रीन आहे. मग कसं असतं तुम्हाला सांगतो, ही कॅन्डल क्लोज झाली, ही कॅन्डल क्लोज झाली आणि ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ना याच्या पुढची जी कॅन्डल येणार असते,
पुढची ती काय करते, पहिल्यांदा मार्केट ओपन झाले की कन्सल्टेशन करते आणि या प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या खाली जाते आणि लोच्या खालीमुळे गेल्यामुळे सगळ्यात जास्त सेलर काय होतात, इन्व्हाइट होतात सेलर, आणि त्यावेळेलाच मार्केट काय करतं, थोडं वरती जातं आणि ते एमएसएस देतं आणि एमएसएस नंतर ना एंट्री द्यायला तुम्हाला मार्केट थोडं खाली येतं आणि तिथून मार्केट कुठं जातं, वरती जातं आणि त्यावेळेला तुमची एंट्री इथं पडलेली असते. सीआरटी ही पाठीमागची जी कॅन्डल असते ती सीआरटी असते. तिचा 50% भाग जो असतो तो काय असतो, तुमचं पहिलं टार्गेट, आणि 100% भाग जो असतो तो काय तुमचं दुसरं टार्गेट. ओके ओके समजलं. आता मी तुम्हाला एक सीआरटी प्ले करून दाखवतो, म्हणजे थोडक्यात हे ड्रॉइंग सर्वांनी काढलंय. हो सर. हे बघा, ही 1 नंबरला जी सीआरटी जी मार्क केली आहे तिला नाव टाका बुलिश सीआरटी, कारण की इथं बायचा ट्रेड टाकायचा आपल्याला, आणि 2 नंबरला जे ड्रॉइंग काढलंय तिकडे बेरिश सीआरटी टाका. कारण की तिकडे आपल्याला सेलचा ट्रेड टाकायचा. ओके कॅन्डल ट्राय तर ते वरती जाणार आहे मार्केट, ग्रीन आहे सुद्धा डाऊनला जाणार आहे. हे बघा, या डाऊनचा लो खाल्ल्यानंतर मार्केट वरती जाणार आहे, म्हणून तो बुलिश आहे, बुलिश सीआरटी. ओके आणि या ग्रीन कॅन्डलचा हाय खाल्ल्यानंतर मार्केट काय जाणार आहे, खाली जाणार आहे, म्हणून हा बेरिश सीआरटी म्हणतोय आपण. ओके कॅन्डलचा कलरकडे लक्ष देऊ नका, कारण की कॅन्डल नेक्स्ट कॅन्डल याचा हाय खाणार आहे आणि इथे नेक्स्ट कॅन्डल याचा लो खाणार आहे. ओके ओके सर. आणि हे बघा, इथे 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 या कंडिशन मध्ये ही जी नेक्स्ट ची कॅन्डल असते ती अशी बनली समजा आणि क्लोज झाली, क्लोज झाली, 50% टार्गेट दिलं तुम्हाला, येस दिलं, पण इथे कंडिशन काय मॅच झाली, लो स्वीप झाली. पण लो स्वीप व्हायच्या अगोदर आपण ट्रेड करतोय, लो स्वीप व्हायच्या अगोदर आपण ट्रेड करतोय, लक्षात घ्या. कळालं का तुम्हाला? तुम्ही एवढा प्रॉफिट मिस केल्यानंतर नंतर ना एंट्री करणार आणि मग पुढची कॅन्डल ग्रीन करणार आहे, बरोबर ना? त्याच्या अगोदर आपण एंट्री करून ही जी कॅन्डल ग्रीन होणार आहे ती पण आपण त्याचा पण प्रॉफिट पकडतोय. ओके तो कसा पकडायचा दाखवतोय. हे सगळं घेतलं सर्वांनी करून, डाऊन पासूनच आपण हो सर. हे एवढं महत्वाचं आहे. हे ड्रॉइंग करून घेतलं असेल तर ठीक आहे. ह्या बुलिश सीआरटी मध्ये लोकडे फोकस करायचं असं लिहून घ्या पाहिजे तर, आणि बेरिश सीआरटी कडे कशामध्ये फोकस करायचा, हा इकडे फोकस करायचा. ओके रूल बघा, बुलिश सीआरटी मध्ये लो कडे फोकस करायचा. ओके मार्केट ज्यावेळेला खाली चाललंय त्यावेळेला लो कडे फोकस करायचा आणि मार्केट ज्यावेळेला वरती चाललंय त्यावेळेला हाय कडे फोकस करायचा. ओके आणि सीआरटी साठी टाइम फ्रेम काय असतील, आणि ओके 4 आवर, डेली, वीकली आणि मंथली एवढे टाइम फ्रेम असतील. ओके ठीक आहे. आता तुम्हाला मी सीआरटी प्ले करून दाखवतो कशा पद्धतीने प्ले करायची ती. ओके आता मी काय करतो, डेलीवर येतो, डेलीची सीआरटी प्ले करून दाखवतो तुम्हाला. ओके एकच मिनिट, ड्रॉइंग सगळं रिमूव्ह करतो, नाहीतर 1 मिनिट थांबा, तुम्हाला मी स्क्रीनशॉट देतो, म्हणजे नंतर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके स्क्रीनशॉट देतो तुम्हाला, सगळं हा उपयोग येईल नंतर ड्रॉइंग करताना. ग्रुपमध्ये तुमच्या हे आलं का बघा स्क्रीनशॉट. टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट आला असेल. ओके ठीक आहे. आता प्ले कशी करायची दाखवतो. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला सांगतो, कोणत्या टाइम फ्रेमवर आहेत बघायचं आणि त्या टाइम फ्रेमची सीआरटी मार्क करायची. ओके आता तुम्हाला मी रॅन्डम प्ले करून दाखवते फक्त. ओके त्याला ज्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत त्या देत नाही, रॅन्डम प्ले करून दाखवतो. रॅन्डम जरी प्ले केली तरी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये जाता, लक्षात घ्या. ओके हा आता बघा, इथे ज्या टाइम फ्रेमची मार्किंग करणार, हाय आणि लो ज्या टाइम फ्रेमचं मार्किंग करणार सीआरटी, त्या टाइम फ्रेमची ती काय म्हणायची, सीआरटी म्हणायची तिला. ओके ओके सर. आणि कॅन्डल बघताना काय बघायची, डार्क बघायची, लक्षात घ्या. ओके मग मी पहिल्यांदा डेली टाइम फ्रेमवर गेलो, सगळे ड्रॉइंग आता डिलीट मारतो मी. बघा मी डेली टाइम फ्रेमवर गेलो. ओके डेली टाइम फ्रेमवर गेलो आणि कॅन्डल मार्क करणार, आणि तुम्हाला ती पण डार्क कॅन्डल दिसली पाहिजे.
बघा ही कॅन्डल डार्क दिसते, हो सर. बघा ही डार्क दिसते. मग मी काय केलं, ह्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला. हायला नाव काय येणार या? CRT आहे. सीआरटी आहे. आणि ह्या कॅन्डलला नाव काय येणार खाली बॉटमला? सीआरटी लो येणार. सीआरटी लो, बरोबर ना? आणि या कॅन्डलच्या 50% भाग बघायचा तुम्हाला. मग 50% भाग कसा बघणार? गॅन बॉक्स लावून बघायचा. ओके. आणि हा जो मिडल पॉइंट असणार हा काय असणार तुमचा? सीआरटी 50. ओके. आता कॅन्डलचा कलर कोणता आहे? ग्रीन आहे. ग्रीन आहे. मग हा इकडे फोकस करायचं का लो कडं? हा इकडे फोकस करायचा. ओके. लो कडे नाही, हा इकडे फोकस करायचा. मगाशी मी सांगितलंय तुम्हाला, कॅन्डल वरच्या बाजूला क्लोज झाले, मग वरती जाऊन ती खाली जाणार आहे. आणि कॅन्डल ब्लॅक असेल तर खाली जाऊन वरती जाणार आहे. कशाकडे फोकस करायचा आहे? हा इकडे फोकस करायचा. कॅन्डलचा कलर ग्रीन आहे, बरोबर ना? हा. संकेत सर आवाज येतोय काय? हा येते सर. ऑडिबल. ओके, ठीक आहे. व्यवस्थित आहे का? फक्त कुणाचा तरी चांगला हा. आवाज ठेवा म्हणजे मला सांगता येईल. ओके. हा सर. हा, तुमचा आवाज असून दे. संकेत सर बोला तुम्ही. कॅन्डलचा कलर ग्रीन आहे, मग काय प्ले केला पाहिजे? हाय प्ले केला पाहिजे का लो प्ले केला पाहिजे? हायकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लोला म्हणजे लो प्ले केला पाहिजे. टार्गेट लो प्ले केला पाहिजे, नाही हायकडे लक्ष दिला पाहिजे. हा म्हणजे टार्गेट लो ठेवला साईडला. पाहिजे. हा, टार्गेट खालच्या साईडला पाहिजे. ओके. बरोबर. का सांगतो हा, तुम्हाला, बरोबर. मार्केट पुढची कॅन्डल जर ओपन झाली तर तिला जवळचा एरिया कोणता आहे? वरचा का खालचा जवळचा एरिया? वरचाच आहे की सर. वरचा. मग लिक्विडिटी कुठली खाणार मार्केट? वरची खाईल का वरची खाईल का खालची खाईल? वरची खाईल. साधा सोपं लॉजिक, हो. बरोबर ना? साधं सोपं लॉजिक, बरोबर ना? आता ही जी सीआरटी मार्क केली आहे ही कोणत्या टाइम फ्रेमची मार्क केली? डेली. डेली. मग डेलीची जर सीआरटी जर तुम्ही मार्क केली असेल, बघा डे सीआरटी मार्क केले तुम्ही. ओके. डे सीआरटी मार्क केल्यानंतर ना कुठल्या टाइम फ्रेमवर जायचं? 30 मिनिट. 30 मिनिटला. काय बघण्यासाठी? एमएसएस बघण्यासाठी. ओके. आता मी काय करतो, या डेच्या टाइम फ्रेमवरून 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातो. केलो. आता असं स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला. बघा इथे. आणि लक्षात घ्या, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज नाही व्हायचं. हे बघा, ही कॅन्डल किती तारखेची आहे? 7 ऑगस्ट. 7 ऑगस्टची आहे. मग Sorry. 8 ऑगस्टची कॅन्डल जाणार ना वरती, बरोबर ना? हो, बरोबर ही आहे. 7 ऑगस्टची आहे, 8 ऑगस्टची वरती जाणार, परत खाली येतो बघा 30 मिनिटाला. अजून ही कॅन्डल कोणत्या टाइम फ्रेमची? बघा किती तारखेची? 8 तारखेची आहे, बरोबर? म्हणजे अजून जो हाय मार्क केलाय त्याच्यावरती मार्केट गेले काय? नाही गेलेलं. गेले. 8 ऑगस्ट जरी असला तरी पहिला जो हाय मार्क केलाय त्याच्यावरती मार्केट गेले का? मला वाटतं नाही गेलेलं. हा शनिवार रविवार असणार, त्यामुळे ह्या 8 तारखेच्या कॅन्डल रात्रीच्या दिसायला लागल्यात थोड्या. ओके. आता आपण इथे काय बघणार? पहिला कॅन्डल वरती जातात का बघणार. गेली का कॅन्डल वरती? हायच्या वरती गेलं का कॅन्डल? बघा संकेत सर, गेलं का? हा, गेले की सर. हा, या कॅन्डल या लाईनच्या खाली ज्यावेळेला क्लोज होईल त्यावेळेला त्याच्यानंतर आपण कशाचा विचार करणार आहे? POI. सेलिंगचा विचार करणार. ओके, सॉरी. सेलिंगचा विचार करणार. ओके. पीओआय मार्क केला. पीओआय मार्क केला. पीओआय मध्ये ज्यावेळेला मार्केट जाईल त्यावेळेला काय करणार तुम्ही? सेल करणार. ओके. आणि टार्गेट काय असणार तुमचं? 50% पहिलं टार्गेट आणि लो दुसरं टार्गेट. ओके. गेलं का बघा पीओआय मध्ये? हो. ट्रेड कोणता येणार तुमच्या इथं? सेलिंग साइडला येणार. 50% टार्गेट 1, लोला टार्गेट 2, फायनल टार्गेट. टार्गेट 1. टार्गेट 1 निघेल. Yes, झालं का? हो सर. टार्गेट 1 झालं की टार्गेट 2 कडे लक्ष द्यायचं.
आणि त्यावेळेला स्टॉप लॉस बाईंग लेवल आणला तरी चालतोय, लक्षात घ्या. कसं पण तुम्ही किती टार्गेट घेईल त्याच्यावर असते. स्टॉप लॉस गेला, नाही. काय केलं? काहीच केलं नाही. कॅन्डलचा हाय लो मार्क करून घेतला ना फक्त. हो. कॅन्डलचा हाय लो मार्क केला आणि एमएसएस बघून सेलिंग केलंय. बाकी काय केलंय? नाही. काहीच केलं नाही, बरोबर ना? हम्म. आणि कॅन्डलचा हा तुम्ही काय घेतला? टीपी घेतला. ओके, हम्म. रेशिओ काय मिळाला? 1:3.36. हा 3.36, 3.5. म्हणजे आता तुम्ही मला सांगा 1:3चं रेशिओ तुम्हाला एका ट्रेड मध्ये सापडलाय, बरोबर ना? टोटल किती ट्रेड मारायचे आहेत? 100 मारायचे आहेत. ओके. टोटल 100 मारायचे आहेत, बरोबर? हम्म. टोटल 100 मारायचे आहेत तुम्हाला. मग 100 ट्रेड मारल्यानंतर ना त्यातले समजा 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेलेत आणि 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत, बरोबर? 50 ट्रेड जे प्रॉफिट मध्ये जाणार त्या कोणत्या रेशिओने जाणार आहेत? 1:3 ने जाणार, बरोबर ना? आणि 50 ट्रेड जे लॉस मध्ये जाणार ते 1:1 न जाणार, बरोबर आहे का? हो. मग 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत, तिथे 50 गेलेत तुमचे, होय. आणि 50 मध्ये प्रॉफिट मध्ये गेले, तिथे तुमच्याकडं तुमच्या अकाउंटला 50 शिल्लक राहिलेत पहिले, आणि नंतर ना $150 तुम्हाला प्रॉफिट झाला. हो. $150 प्रॉफिट झाला. टोटल किती झाले? ते 150 आणि त्यातून ते हे करायचे ना. 50 राहिलेले तुमचे, बरोबर. 200 झालेत. बरोबर. $100च्या अकाउंटला किती डॉलर आलेत? 200 आलेत, अकाउंटेबल. बरोबर ना? अकाउंट डबल झालं. मग स्ट्रॅटेजीचा रेट काय आहे? किती टक्के प्रॉफिट मध्ये स्ट्रॅटेजी? 100% झाले ना सर ती. 100% डन झाली, बरोबर ना? आणि एक सीआरटी तुम्हाला मी ऍव्हरेज मध्ये 3 देते म्हणून सांगितले, 1:3. लक्षात घ्या, ऍव्हरेज मध्ये एक सीआरटी 1:5च्या वरती देते, लक्षात घ्या. 1:5च्या वरती. कळलं? होय. होय. हे तुम्हाला कळलं. अजून एक सीआरटी प्ले करून दाखवतो. माईक ऑफ करा सर्वांचा. आता तुम्हाला बेरीज सीआरटी, बुलिश सीआरटी प्ले करून दाखवतो. ओके, बघा कॅन्डल दिसते, कॅन्डल काळे आहे. कुठं लक्ष दिलं पाहिजे? लो कडे लक्ष दिलं पाहिजे. लो कडे मगापासून 4 वेळा सांगितलं की, तरी पण काय असं का करायला लागलायचा? कॅन्डल ब्लॅक कलरचे आहे, लो कडे लक्ष दिलं पाहिजे. हा जो 50% भाग आहे हा काय असणार तुमचा? सीआरटी 50, आणि टीपी काय असणार तुमचा? हा 1 असणार. ओके, 1. आणि इकडे सीआरटी हाय लो. हाय येणार, हाय वरती, आणि ते 100% असणार. हां. आता तुम्ही लो प्ले हाय. करताय, हा 100% असणार. मग तुमचा हा टीपी काय असणार? टीपी 2. ओके, आणि ही एंट्री असणार सीआरटी लो, तुमची एंट्री असणार, कारण की कॅन्डलचा कलर कोणता आहे? ब्लॅक आहे. ओके, कोणत्या टाइम फ्रेमची सीआरटी आहे? डेली डेली. कोणत्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं आहे? 30 मिनिट. 30 मिनिटवर. डेली वरून 30 मिनिटवर शिफ्ट झालो. आता परत ती कॅन्डल पहिला कोणत्या टाइम फ्रेम, कुठल्या दिवसाची आहे ती बघून घ्या. कोणती तारीख आहे? 27 जून. 27 जूनची आहे ना ती, बरोबर आहे? फ्रायडे आहे. मग मार्केट सोमवारी ज्यावेळेला ओपन होईल त्याला कुठं जाणार पहिल्यांदा? मार्केट ओपन झालं त्याला खाली जाणार, लक्षात घ्या पहिल्यांदा. ओके, आणि अशा डार्क कॅन्डलच बघायच्यात. ओके, आता डेच्या कॅन्डलवरून मी कुठं आलो? 30 मिनिटावर आलो. ओके, आणि 30 मिनिटावर जोपर्यंत ह्या लोच्या खाली मार्केट जात नाही तोपर्यंत एमएसएस बघायचं नाही. पहिली गोष्ट बघा, लोच्या खाली गेलं का मार्केट? गेलं. एमएसएस कुठं होणार आहे? इथं होणार होता. या कॅन्डलच्या वरती जोपर्यंत क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुमचा एमएसएस होणार नाही. ओके, क्लोजिंग मिळाली, हो सर. होय. एमएसएस झाला, झाला एमएसएस. हो सर. एकच मिनिट, एमएसएस दिला तुम्हाला. ओके, एमएसएस नंतर मार्केट खाली येणार
आणि खाली आल्यानंतर तुम्हाला एंट्री देणार आणि एंट्री दिल्यानंतर ना टार्गेट 50चं आणि ह्याचं टार्गेट तुम्ही धरायचं. ओके, एकच मिनिट. आता इथे बघा, MSS तुमचा कुठं झालाय? इथे झालाय MSS. हो झालं. हा, MSS झाल्यानंतर इथे डायरेक्ट एंट्री असणार. पहिलं टार्गेट तुमचं डन झालंय. ओके, डायरेक्ट एंट्री असणार आणि पहिलं टार्गेट डन झालं त्याला तुम्ही ट्रेड काढू शकताय, कारण की मार्केटने काय केलंय, लिक्विडिटी जनरेट केली इथे आणि तिकडं खाली येऊ शकतं परत एकदा. ते डायरेक्ट एंट्री का कसं हे त्याच्या मागं भरपूर काही लॉजिक आहे, लक्षात घ्या. एंट्री आली तुमची, बायची एंट्री आली का? दिलं टार्गेट? हो दिलं. बघा, जे काय मार्किंग केलेलं ते टार्गेट दिलं इथून, बरोबर ना? हो सर. कळालं कसं CRT प्ले करायला लागलं? काहीच करत नाही मी, कॅन्डल फक्त मार्क करून टाइम फ्रेम बदलायला लागलोय. हा बोला सर, एकदा परत एक्सप्लेन करता का प्लीज? हे बघा, मी काहीच नाही केलं. मी डेलीच्या कॅन्डलवर गेलो. ओके, डेलीच्या कॅन्डलवर गेलो आणि डेलीची कॅन्डल पुढचे कॅन्डल मला आलेले माहित नाहीत. समजा, लक्षात घ्या तुम्ही, पुढची कॅन्डल तयार झाले ही आपल्याला माहित नाही आहे, असं आपण गृहीत धरू. ओके, इथे ओके सर. आणि डेलीची मार्क केली ना, तिला सगळं मार्किंग करून घेतलं. CRT हाय, CRT लो. आता कॅन्डलचा कलर ब्लॅक आहे, त्यामुळे 100% वरचा भाग धरायचा, कारण की मार्केट आता कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे, बरोबर ना? मार्केट इथून काय करणार? खाली जाणार आणि असं करून वरती जाणार आहे ते. ओके, मग त्यावेळेला डेलीच्या टाइम फ्रेमवरून जर हाय पशी कोणता बेरीज POI असेल तर? कुठले या हाय बशी? हा सर. या हाय बशी जर बेरिश POI असेल तर परत ही पुढच्या कॅन्डलला मार्क करायचं आणि तिचा डाऊन साईडचा CRT प्ले करायचा. ठीक आहे. ओके, बघा इथं ही कॅन्डल आहे आणि डेलीवरून आपण कुठल्या टाइम फ्रेमला जाणार आहे? 30 मिनिटाला जाणार आहे. ओके, हा 30 मिनिटाला. आणि 30 मिनिटाला जोपर्यंत ह्या लोच्या खाली जात नाही तोपर्यंत CRT कधीच प्ले होत नाही, लक्षात घ्या. गेलं लोच्या खाली? हा, लोच्या खाली गेलं आणि त्यावेळेला इथे तुमचं काय होणार आहे? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार आहे, म्हणजे ट्रेंड चेंज होणार आहे थोडक्यात. ओके, ट्रेंड चेंज झाला का बघा? हो सर. हो झालं. झाला, हो, ट्रेंड सर. चेंज झाला. आणि ट्रेंड चेंज झाल्यानंतर मार्केट काय करणार? खाली करेक्शन करायला येणार. म्हणजे कसं होणार तुमचा हा ट्रेंड? असा इथून असं मार्केट आलं, इथून इथं गेलं, इथून इथं गेलं, इथून इथं गेलं, इथून थोडं खाली येणार आणि इथून कुठं जाणार? वरती जाणार, बरोबर ना? डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होणार. हॅलो सर, सपोज ही ग्रीन कॅन्डल आहे, त्याच्या नेक्स्ट डे ची ग्रीनच कॅन्डल असली अप साइडला, तर मग कसं? हे बघा, हे तुम्हाला मी रॅन्डम प्ले करून दाखवावं लागलोय. अच्छा अच्छा, हा. रॅन्डम ह्याच्यासाठी अजून भरपूर काय काय गोष्टी लागतात. त्याच्यासाठी पूर्ण गोष्टी पहिला तुम्हाला समजून घ्यायला पाहिजेत आणि मग ती प्ले करायची, लक्षात घ्या. ही रॅन्डम प्ले म्हणजे हिच्यासाठी कोणताही सपोर्ट नाही आहे. ओके, हा, कळलं? हो. माईक ऑफ करा. हे बघा, इथे इथून खाली येणार आणि मग तिथे तुमची एंट्री पडणार आणि एंट्री पडल्यानंतर तुम्ही बाय साईडला जाऊ शकता. ओके, मग मी काय करणार? ही जी ब्लॅक कॅन्डल आहे तिच्या खाली एंट्री लावणार आणि हिच्या खाली स्टॉप लॉस लावणार, कारण की मला माहिती आहे हिच्या खाली लिक्विडिटी आहे आणि 100% टार्गेट आपलं पहिलं असेल. एंट्री आली का बघा? हो आली ना. सर, जसं म्हणा की आज गोल्डला 1 डे ला CRT प्ले होऊ शकते ना आज? आज आपण पाहिलं तर एक मिनिट बघा, हे पहिला इथं लक्ष द्या. कुठं प्ले होऊ शकते हे नंतर बघा. पहिला इथं शिकवा लागलोय, तिथे लक्ष द्या. ओके, काय रेशिओ मिळालाय बघा तुम्हाला? हा 1:3 मिळतोय का? ऑलमोस्ट 1:3 मिळतोय आणि 1:3 कमी नाही आहे बघा. इथे एंट्री कितीला पडल्या? 77 ला.
3277 ला एंट्री पडली आणि 3300 कितीला गेले मार्केट? 30 ला गेले. किती पॉईंट झालेत? किती पॉईंट झाले टोटल? 50 पॉईंट झालेत का? अच्छा. 3277 ते 3330 टोटल मिळून 50 पॉईंट झालेत. 50 पेक्षा पण जास्त 52-53 पॉईंट झालेत. बरोबर ना? 53 पॉईंट सर. 53 पॉईंट झालेत. बरोबर काय? ओके. आणि त्यावेळेला जर अजून पण इथं तुम्हाला हे जर स्टॉप लॉस जर मोठा वाटत असेल, लक्षात घ्या, इथे तुम्ही एंट्री इथे टाकल्या आणि इथनं इथपर्यंत स्टॉप लॉस मोठा वाटत असेल तर या 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊन परत इथे एमएसएस बघायचा आणि मग ट्रेड घ्यायचा. कळलं? टाइम फ्रेम कशा बदलायचे? डेलीवरनं 30 मिनिट आणि 30 वरनं कुठं जायचंय तुम्हाला? 30 वरनं 10 मिनिटाचं लागत असेल तर 10 मिनिटावर जावा, कारण की 5 मिनिटं कॉम्प्लिकेटेड असतं. इथं डेलीला काय मार्क करायचं तुम्हाला? सीआरटी मार्क करायचे. ओके. आणि 30 मिनिटाला काय मार्क करायचा? एमएसएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर, तुम्ही काय म्हणाल ते. ओके. आणि त्याच्यानंतर ना परत तुमचा स्टॉप लॉस इथं जर मोठा वाटत असेल तर इथं परत काय बघायचं तुम्हाला? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं. ओके. हे अशा पद्धतीने. आणि असंच तुम्ही बाकीच्या टाइम फ्रेमला पण करू शकता. म्हणजे समजा इथे 4 आवर असेल तुमच्याकडे, 4 आवरवरनं कोणत्या टाइम फ्रेमवर जाणार? 15 मिनिटावर आणि 15 मिनिटावरनं 5 मिनिटावर. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्ले करू शकता. आणखी तुम्हाला एक बेरिश प्ले करून दाखवतो पाहिजे तर. आणि स्क्रिप्ट कोणती दाखवू? इंडियन मार्केट दाखवू का? नको सर, गोल्ड दाखवा. गोल्ड दाखवली की? गोल्डला काय आता? नाही, sir. गोल्ड कुठं प्ले? सर गोल्ड दाखव सर. तर तुम्ही गोल्ड ऍसेट घ्यायच्या अगोदर मला एक विचारायचं आहे आपल्याला सर. हा. हे आता तुम्ही जे म्हणतात की डेली ती कॅन्डल घेतली, मग तुम्ही सीआरटी बोलतात आपण आता याला. सीआरटी घेतलं, डेलीचं सीआरटी घेतलंय आणि 4 आवर्स किंवा 30 मिनिट्सला आपण शिफ्ट होतोय. तर सर आम्हाला ज्यावेळी ट्रेड करायचं असेल, कुठलाही ऍसेट असो, गोल्ड असो, बिटकॉइन असो किंवा इंडियन स्टॉक असो, तर आम्हाला कुठल्या टाइमवर आम्हाला तिथे प्रेझेंट राहायला पाहिजे? म्हणजे मार्केटचा गोल्ड बघायला गेलं तर ठराविक टाइम असतं. बिटकॉइन 24 आवर्स चालत असतो. आपली मार्केट सकाळी आणि दुपारीपर्यंत चालत असते. तर ही कॅन्डल जे आपल्याला कॅन्डल क्लोजिंग तर हवं आहे सर, तर मग हे कधी करणार आपण? हे सर्व जे तुम्ही आता बोलताय ते सर्व एव्हरी ऍसेट विल हॅव अ डिफरंट टायमिंग सर. या ओके. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, डेलीची कॅन्डल क्लोज किती वाजता होते इंडियन मार्केटची? साहेब दुपारी 3:15 3:30ला. 3:30ला. संध्याकाळी 3:30ला, दुपारी 3:30ला क्लोज होते. बरोबर ना? बरोबर. तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत, 9 सव्वा 9 पर्यंत तुम्हाला वेळ असतो. ओके. मग या टायमिंग मध्ये तुम्ही नाही मार्क करू शकत? हो. आणि करू शकता. बरोबर ना? गोल्डचं काय 2:30ला, रात्री 2:30ला हे क्लोज होणार. रात्री 2:30ला क्लोज होणार. पण 2:30ला जरी क्लोज होत झाली असेल तरी सकाळी जरी ओपन होऊन जर मार्केट त्या कॅन्डलच्या खाली गेलं नसेल तर तुमच्यासाठी तो प्लस पॉईंट असणार ना? येस येस. कळलं का मला काय म्हणायचं? आणि मी असं म्हणत नाही की तुम्हाला डेलीची प्ले करा. मी 4 आवरची पण म्हणतोय ना. मग 4 आवरच्या एव्हरी 4 आवर कॅन्डल क्लोज 4 तासांनीच क्लोज होतात ना. बरोबर आहे. बरोबर आहे ना? कधी असं होणार साहेब की सर आपल्याला सीआरटी आपण घेतलं पण ते एमएसएस आपल्याला भेटलंच नाही किंवा एफपीजी भेटलंच नाही, असं काय कधी होऊ शकतं का? होणार की. तुम्ही मला सांगा, मार्केट प्रॉफिट कशाच्या आधारे देतो तुम्हाला? पेशन्सच्या आधारे देतं का डायरेक्ट एंट्री टाकलं देतं? पेशन्सचं. मग त्याच टायमिंग मध्ये तुम्ही जर जॉब किंवा ऑफिस बघत असाल आणि मार्केट जर बघत नसाल तर मग? बरोबर आहे. बरोबर ना? बरोबर. कसं आहे, मार्केट पण करायचं असेल तर त्याच्यासाठी स्पेसिफिक टाइम पण पाहिजे थोडाफार. ओके. आता तुम्हाला तुमचं काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जॉबचा किंवा ऑफिस मधनं हे जमत नसेल असं समजा. येस येस. मग तुम्ही 4 आवरची सीआरटी प्लेस करू नका ना. तुम्ही डेलीची सीआरटी प्ले करा, वीकलीची सीआरटी प्ले करा, मंथलीची करा. ओके. बरोबर ना? तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर मंथलीची प्ले करा.
तुम्हाला जर स्विंगचा ट्रेड पाहिजे असेल तर तुम्ही विकलीची करा, आणि तुम्हाला इंट्राडेचा जर ट्रेड पाहिजे असेल तर तुम्ही डेलीची प्ले करा, आणि तुम्हाला स्कॅल्पिंगचे जर ट्रेड पाहिजे असतील रोजचे तर तुम्ही 4 आवरची प्ले करा. बरोबर आहे. समजलं? ओके सर. मग तो तुमचा वेळ. आता मी तुमचा वेळ नाही समजू शकत, तुम्ही कधी फ्री असता तो. बरोबर आहे, बरोबर. तर 1 आवरची घेऊ शकत का? 1 आवरची नाही प्ले करू शकत. पहिल्यांदा सांगतानाच मी सांगितले 4 आवरच्या वरती सीआरटी प्ले करायची. ओके सर. हा, समीर सर नंतर मला मेसेज करा. ओके सर. समीर सर, अर्जुन सर, संकेत सर नंतर मला मेसेज करा. ओके हा, सर. सर करतो. जसं तुम्ही Hello. बोलले 4 आवरच्या वरती करायचे, आपण 8 आवरचे करू शकतो. 4 आवरच्या वरती काय पण करू Hello. शकता तुम्ही. 8 आवर करा, 2 आठवड्याची लावा किंवा 3 आठवड्याची लावा. येते का 2 आठवडे 3 आठवडे? हॅलो, नाही, टाइम फ्रेमच नाही तो सर. तुमचा टाइम फ्रेम कुठल्या नाही कुठल्या तरी सॉफ्टवेअर मध्ये दाखवतात, लक्षात घ्या. 8 आवरची 3 हो, दाखवतो. दाखवतात, लक्षात घ्या. इंटरव्हल मला वाटते investing.com ला दाखवत असतील. जरा बघूया थांबा एक मिनिट. गो चार्टिंग वर दाखवतो. गो चार्टिंग. गो चार्टिंग दाखवा ना, आणि तिकडे सेम प्राइस असते ना तुम्हाला. हो हो, एक चा चार्ट दिसतो त्यावर. ट्रेडिंग सर दाखवले लाईव्ह. इथे चार्ट कुठं आहे? एकच मिनिट थांबा. नॅस्डॅक, डॉ जोन्स, ट्रेडिंग लीडला आहे काय 8 तासाचा? आहे की सर, आणि लाईव्ह दिसतोय. लाईव्ह दिसते ना 8 तासाचा? मग काय ठीक आहे की, मग ट्रेडिंग लीडला बघू शकतो. ट्रेडिंग लीडला लाईव्ह दिसते सर. बघा, ट्रेडिंग लीडला पण बघू शकता तुम्ही. ट्रेडिंग लीडला बॅक टेस्टिंग साठी तुम्हाला रिप्ले बार पण देतो, लक्षात घ्या. हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकताय. बघा इथं दिसतं का ट्रेडिंग लीड? इंटरव्ह्यूला 8 तासाची नाही ऍड करते वाटतं. कस्टमाइजला बघा सर. ट्रेडिंग लीडला पूर्ण पेअर असतं. सगळं पेअर आहे. बघा इथं वॉच लिस्ट आहे. इथे एक मिनिट बघा, ही वॉच लिस्ट. फॉरेक्स मध्ये सगळं फॉरेक्स दिसते का? ओके सर, ओके. आणि इथं बघा, इथं निफ्टी, बँक निफ्टी तीन सगळं आहे काय? आणि इथं तुम्हाला तुमचं ट्रेडिंग व्यू 1 आवरच्या खाली रिप्ले मोड देतं का? नाही देत, नाही देत. नाही देत. इथं देते बघा. इथं कुठला टाइम फ्रेम कोणता? हा टाइम फ्रेम कोणता? 1 आवर. रिप्ले मोड लावला, ओके केलं आणि कॅन्डलवर क्लिक केलं. पुढच्या गेल्या का कॅन्डल सगळ्या? बघा गेल्या का पुढच्या? गेल्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्ले स्पीड लावून परत प्ले करू शकता त्या कॅन्डल. बघा मिळतं का हे तुम्हाला? तुम्हाला जर बॅक टेस्टिंग करायचं असेल तर इथं टेस्टिंग करा. ओके, सीआरटीचं बॅक टेस्टिंग करा इकडे. हा सर, हा बोला. आता गोल्डला लाईव्ह सर, ट्रेडिंग लीडला लाईव्ह पण चालतो. लाईव्ह रेट लाईव्हच असतो ट्रेडिंग लीडला. बघा गोल्ड ओपन करतो. गोल्डचा लाईव्ह रेट काय चालू आहे बघा इथं आता. एक मिनिट थांबा, एक मिनिट. गोल्ड ओपन करतो मी. बघा लाईव्ह रेट काय बघा इथं 3359 बरोबर ना? येस. 3359. इथं रेट किती आहे? जरासा इकडे तिकडे फरक पडतोय, बरोबर ना? बघा गोल्डची सीआरटी इथं प्ले झाल्या. गोल्डची सीआरटी इथं प्ले झालेली आहे. बघा ही ब्लॅक कॅन्डल दिसते का? हा सर, मी तेच तुम्हाला सांगत होतो आता. या ब्लॅक कॅन्डलचं लो कोणती? ही 30 मिनिटाची कॅन्डल आहे, पण 30 मिनिटाची नाही, 4 आवरच्या वरती. 4 आवरच्या कॅन्डलच्या वरती. आता हे 4 आवर आहे समजा ही कॅन्डल, आणि 4 आवरला 15 मिनिटं. एक मिनिट थांबा, मी प्ले झाले का फक्त बघतो. नाही, प्ले नाही झालेली. मोठी ती कॅन्डल मोठी लागते डेलीची. एक मिनिट डेली लावतो. हा डेली प्ले झाले बघा इकडं. डेली प्ले झाल्या बघा. डेली कॅन्डल ब्लॅक आहे, त्याच्यामुळे मी काय तिचा लो मार्क केला. तिचा लो मार्क केला आणि डेलीवरनं मी 30 मिनिटावर आलो. माईक बंद करा. बघा डेली कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केट गेले का बघा.
नाही सर. नाही गेलं. आता गेलं का? हो सर. हो गेलं. मग त्यावेळेला एमएसएस मार्क करायचं. बघा इथे एमएसएस झाला. इथे या रेंजला एमएसएस झाला. हा बॉडी बेस एमएसएस आहे आणि त्याच्यानंतर एंट्री येणार तुमची या फेअरवेल गॅपमध्ये आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जाऊ शकतं. गेलं का? हॅलो हम्म. सर, वीक वाला एमएसएस पण चालतो का? वीक वाला पण चालतो, बॉडेन वाला पण चालतो. ओके. इथे बघा, इथे ट्रेड मिळाला. कितीला ट्रेड मिळाला? 43ला. आणि मार्केट कुठं गेलं? 71ला गेले. मिळाले का पॉईंट? हॅलो सर. सर मग हे नेमकं सीआरटीची कॅन्डल ओळखायची कशी मग? काय म्हंटल? म्हणजे पण नेमकं कोणत्या कॅन्डल वरती सीआरटी, म्हणजे कोणते पण कॅन्डल चालते, सीआरटी ला का स्पेसिफिक कॅन्डल हे होते? हो का, सीआरटी कॅन्डल मी तुम्हाला तर रॅन्डम प्ले करून दाखवा लागले, बरोबर ना? सीआरटी जर प्रॉपर जर प्ले करायचं असेल तर माझा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्या सीआरटीला ऍडव्हान्टेज देणाऱ्या. त्या गोष्टी तुम्हाला जमायला लागतात. त्या जर जमत असतील तर सीआरटी प्रॉपर प्रॉफिटमध्ये जाणार म्हणजे जाणार. हो. आता मी तुम्हाला रॅन्डम प्ले करून दाखवलं. रॅन्डम मध्ये काय होणार? तुमचे 50 ट्रेड प्रॉफिटमध्ये जाणार आणि 50 ट्रेड लॉसमध्ये जाणार. तरी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये येणार, लक्षात घ्या. कारण की 50 ट्रेड मारणार आहे ते 1:1 रेशोनं लॉसमध्ये घालवायचे आणि 50 ट्रेड जे प्रॉफिटमध्ये काढणार आहेत ते 1:3 वरती प्रॉफिटमध्ये काढायचे. ओके. हो. मग असं केल्याने होईल ते. ठीक आहे. हो सर. हो काय, ते बिटकॉइन मध्ये दाखवायची होती ना तुम्हाला सीआरटी प्ले करून? आता मग समीर सर, तुम्हाला वेळ नसतो, वेळेनुसार दाखवतो तुमच्या. ओके. यस सर. तुमच्या वेळेनुसार दाखवतो सीआरटी. ओके. बरोबर, तुम्ही जसं म्हणता त्या वेळेनुसार दाखवतो. आता तुम्ही स्विंग ट्रेड घेणार आहे का मंथली घेणार आहे का नाही मला माहित नाही. बघा, ही ब्लॅक कॅन्डल दिसते. ब्लॅक कॅन्डल आहे म्हटलं मार्केट पहिला कुठं जाणार? खाली. खाली जाणार. मग लो खाल्ल्यानंतर ना टार्गेट वरचं टार्गेट तुमचा हा 100% भाग आणि 50% भाग. ओके. मंथलीच्या टाइम फ्रेमवर आहे. ओके. डेलीच्या टाइम फ्रेमवरनं 30 मिनिटाला गेलो, वीकलीच्या टाइम फ्रेमवरनं 1 आवरला गेलो आणि मंथलीच्या टाइम फ्रेमवरनं 4 आवरला गेलो. ओके. अजून ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केट सरकत नाही तोपर्यंत तुम्ही काय नाही करू शकत. ओके. एमएसएस झालाय का बघा? नाही. याच्या खाली गेले का बघा मार्केट? नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे इथे सीआरटी नाही प्ले घेऊ शकत. पहिल्यांदा त्याच्या खाली जायला लागतं मार्केट. बघा, त्याच्या खाली गेलं का बघा मार्केट? हॅलो. गेले की गेले. का मंथली कॅन्डल आहे, त्या मंथली कॅन्डलच्या खाली कॅन्डल गेल्या का? गेले ना? एकच मिनिट जावा, एकच मिनिट, मी फक्त इथे चेक करतो. एकच मिनिट. बघा इथे ही ब्लॅक कॅन्डल आहे. ओके. ही ब्लॅक कॅन्डल आहे आणि ह्या ब्लॅक कॅन्डलचा मी लो मार्क केला. कोणत्या महिन्याची कॅन्डल आहे बघा ती? 3 महिन्याची कॅन्डल आहे. ओके. 3 महिन्याची. मग इथला ट्रेड तुमचा कसला राहील? स्विंगचा राहील का पोझिशनचा राहील? पोझिशनल राहणार, बरोबर ना? किंवा स्विंग धरू शकताय म्हणजे 3-4 महिने. खरं पोझिशनल मध्ये जाणार ते. 3 महिन्यावर कुठं जाणार? मी डेलीवर जाणार. ओके. आणि डेलीवर मला काय पाहिजे? ह्याच्या खाली गेल्यानंतर मला एमएसएस पाहिजे, दुसरं काय नको आहे. ट्रेंड चेंज झाला पाहिजे. खाली गेलं का बघा? हो सर. किती काय होणार तुमचा एमएसएस? सर मंथलीचा एमएसएस पाहिजे ना सर सीआरटीला? नाही, नाही डेलीचं पाहिजे. बघा, मी टाइम फ्रेम सांगितलेलं लक्षात घ्या पहिल्यांदा. बघा, मी डेली सीआरटीला 30 मिनिटावर आलतो, बरोबर ना? विकलीला कुठं जाणार? 1 आवरवर जाणार, बरोबर ना?
मंथलीला कुठे जाणार? 4 आवर. 4 आवर. आणि 3 महिन्या कुठे जाणार मग? हा सर, बरोबर सर. डेली जाणार. 6 महिन्याला कुठे जाणार? सीआरटी सांगितलं होतं सर, बरोबर आहे. 6 महिन्याला विकलीवर जाणार, बरोबर ना? बरोबर आहे काय? हे बघा इथे एमएसएस झाला काय? हो. एमएसएस झाला, लक्षात घ्या. एमएसएस कुठला ह्या कॅन्डलला दिलाय. बॉडी बेस जो एमएसएस आहे ना, बॉडी बेस, ह्या सगळ्या बॉड्यांच्या वरती हे ग्रीन कॅन्डल क्लोज झाले का? हो. आणि ती ग्रीन कॅन्डल ज्यावेळेला पण क्लोज झाली त्यावेळेला माझा जो ट्रेड आहे तो याच कॅन्डलला येणार, या कॅन्डलच्या लोला. आणि माझा जो स्टॉप लॉस असणार तो इथला असणार, या ब्लॅक कॅन्डलच्या खाली. आणि टार्गेट जे असणार ते सीआरटीचा हाय आणि सीआरटीचा लो. मार्क केलंय ना आपण? एक मिनिट मार्क करूया. सीआरटी 50% भाग, हा सीआरटी 50% भाग आणि सीआरटी 100% भाग. ओके, कुठं आपण डेलीवर आलतो ना? बघा एंट्री घेतलेली आहे आपण आणि टार्गेट आपलं काय असणार आहे? सीआरटीचा 100% भाग. हा वरचा भाग दिसतो का तुम्हाला? गेलं का मार्केट वरती? हो सर. दिलं टार्गेट? हो. किती मिळालं? 1:3 चा लेवलचं मिळालं का? हो. बरोबर आहे. तर एमएसएस क्वालिटी नव्हता ना सर, पण क्वालिटी मध्ये नव्हता ना एमएसएस. हॅलो, आवाज कोणाचा आहे? सर क्वालिटी एमएसएस नव्हता ना सर, पण एक नाव काय तुमचं? किरण माळी काय? बरोबर. नंतर मेसेज करा, तुम्हाला दाखवतो क्वालिटी मेसेज काय असतो. बरं सर, ठीक आहे. बरोबर आहे. आता एवढंच टार्गेट घेतलं, पण मी ह्याच्यापेक्षा जास्त टार्गेट घेऊ शकतो. ओके, मग ते जर मला टार्गेट पाहिजे असेल तर मी जरा मोठ्या टाइम फ्रेमला जाणार आणि मोठ्या टाइम फ्रेमला झाल्यानंतर काय झाले बघणार. इकडे काय झाले बघणार आणि इथून इथे 1 2 3 4 कॅन्डल दिसतात. 4 कॅन्डल दिसतात आणि एंट्री घेतल्यानंतर किती कॅन्डल तयार झाल्यात? एंट्री 2 झाल्यात, अजून 2 व्हायचे आहेत. इथे 4 कॅन्डल आहेत ना टोटल. हो. कन्सोल्ट झालेला आहे एका रेंज मध्ये, अजून 2 व्हायचे आहेत. म्हणून मी काय करणार, टार्गेट वाढवणार, कारण की अजून 2 कॅन्डलची मी अपेक्षा धरली. लाईव्ह मार्केट आहे. काय टार्गेट मिळाले तुम्हाला? 1:4 चा रेशो मिळाला का? हो सर. आणि जर ह्याला ऍडव्हान्स गोष्टी जर मॅच झाल्या तर लॉस करणं बंद करायचं, लक्षात घ्या. कळलं? लॉस करणं बंद करायचं. एक स्ट्रॅटेजी व्यवस्थित शेवटपर्यंत वापरायची. नाही का प्रॉफिट होतो नाही बघायचं मला, का तुम्हाला प्रॉफिट होणार नाही बघायचं मला फक्त. ओके, समजलं का तुम्हाला काय करायला लागलो मी? काहीच करत नाही, एका कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करतोय आणि टाइम फ्रेम शिफ्ट करून एमएसएस बघतोय, दुसरं काहीच करत नाही करायला लागलोय. आणि ही जर रॅन्डम जरी तुम्ही प्ले करत असाल तरी पण प्रॉफिट मध्ये जाताय, लक्षात घ्या. रॅन्डम प्ले करत असताना आणि त्याला ऍडव्हान्सच्या आमच्या गोष्टी जर तुम्ही सपोर्टिव्ह दिला तर तुम्हाला प्रॉपर एंट्री कुठं करायची, त्याचा टार्गेट काय घ्यायचं, हे सगळं तुम्ही इकडे घेऊ शकता, लक्षात घ्या. आता तुमचा जो बिटकॉइन आहे तो 1:21 ला परत गेलाय, बरोबर ना? हा जो बिटकॉइन आहे तो साधारण 1:56, बघा इकडे 1:56 ची रेंज आहे का नाही, 1:56 ची, त्या 1:56 च्या रेंज पर्यंत जाणार आणि तिकडून मार्केट थोडं बेरिश होऊ शकतं, लक्षात घ्या. 1:56 च्या तिकडून बघा तुम्ही. सीआरटी समजायला लागले का? किती जणांना सीआरटी समजलं? हो सर. किती जणांना सीआरटी समजलं? चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. सर बॉडी बेस एमएस म्हणजे काय? ते स्ट्रक्चर चेंज होतं, ते त्या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये जातात, लक्षात घ्या.
ओके सगळ्या गोष्टी इथं आता सांगता येणार नाही मला, कारण की ते भरपूर काय काय आहे त्याच्या मागे. त्या गोष्टी तुम्ही जर ऑब्झर्वेशन करत बसला तर भरपूर दिवस लागतात. पण सीआरटी थोडक्यात कशी प्ले करायची मी तुम्हाला दाखवलंय. ओके. हो सर. इंडियन स्टॉकला किंवा बँक निफ्टीला प्ले करून दाखवतो तुम्हाला मी. रॅन्डम प्ले करतोय, रॅन्डम लक्षात घ्या. रॅन्डम प्ले करतोय. बघा इथे ही ग्रीन कॅन्डल झाली बरोबर ना. ही ग्रीन झाले आणि ह्या ब्लॅक झाल्यात. मग या ग्रीनच्या वरची लिक्विडिटी मार्केटने काय केले, खाल्लेली आहे. मग लिक्विडिटी कुठे राहिली आता, याच्या खाली राहिले. आणि ह्याच्या खालची लिक्विडिटी खाऊन मार्केट असं वरती जाऊ शकतं बरोबर ना. म्हणून मी काय केलं, ही ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे तिचा लो मार्क केला, कारण की ही कॅन्डल पण आणि ही कॅन्डल पण ह्या दोघांच्या कंबाईन मध्ये मी मार्क केला, कारण की ह्या कॅन्डलची किंमत म्हणजे प्राइस खाली आली. याचा अर्थ आपण सीआरटी मार्किंग करताना ही काळी कॅन्डल मार्क करणार आहे टोटल मिळून. ओके. पण ह्या ग्रीनला पण घेतो, ठीक आहे. आणि मी काय करतो, लो मार्क करतो. ओके, हा लो मार्क करतो. कोणत्या टाइम फ्रेमवर मी आहे बघा इकडे, 1 मिनिट मोठा टाइम फ्रेम बघतो. मोठा टाइम फ्रेम बघतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. हे बघा मंथलीच्या टाइम फ्रेमवर आहे मी. ओके. सीआरटीचा लो मार्क केलाय, कारण की प्राइस खालच्या बाजूला क्लोजिंग झाले. मग मला वाटते की हा लो खाऊन मार्केट वरती जाऊ शकतं. ओके. मग मंथलीच्या टाइम फ्रेमवरून कोणत्या टाइम फ्रेमवर जायचं आहे, सांगा. 4 आवरला जायचं, 4 आवरला. ओके. 4 आवरला जायचं सेकंड. मग मी इकडून काय केलं, 4 आवरला गेलो. ओके. आणि 4 आवरला ह्या ग्रीन लाईनच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत तुम्ही एमएसएस बघायचं नाही, कारण की त्याच्या खाली लिक्विडिटी पडली. ओके. गेलं का बघा. हो सर, गेलं ना. गेलं. आता गेल्यानंतर ना ह्या कॅन्डलच्या वरती ज्यावेळेला मार्केट क्लोज होईल त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा मार्केट स्ट्रक्चर मिळणार. ओके. येस. बघा मिळालं का. कॅन्डल वरच्या बाजूला क्लोज झाले, याचा अर्थ एमएसएस मिळाला. हा सर. मिळालंय. ओके. एमएसएस मिळालंय. मग आता प्रोबॅबिलिटी काय आहे, एकतर या फेअरवेल गॅप मार्केट वरती जाणार आहे किंवा या फेअरवेल गॅप मधनं वरती जाणार आहे मार्केट. दोन्हीपैकी एका फेअरवेल गॅप मधनं वरती जाणार आहे. ओके. आणि तिथं ट्रेड घ्यायचा. आणि सीआरटीचा जो 100% भाग असतो, आपण सीआरटीची मंथलीची मार्क केली ना. हा, मंथलीची मार्क केली. मग सीआरटी कोण आहेत, ही ग्रीन कलर सीआरटी. ओके. तिचा 50% भाग, तिला मी फिबोनाची लावली अशी या दोघांना. आणि हा 50% भाग आपलं पहिलं टार्गेट असेल आणि 100% भाग आपलं दुसरं टार्गेट असेल. ओके. 50% टार्गेट आहे ते रेड करतो आणि 100% टार्गेट आहे ते ब्लू करतो. ओके. आणि परत मी मंथलीच्या टाइम फ्रेमवरून 4 आवरवर आलो. 4 आवरवर आलो आणि 4 आवरवर ज्यावेळेला मी काय आलो त्यावेळेला मी एंट्री लावली इथे, स्टॉप लॉस लावला याच्या खाली, आणि हे पहिलं माझं टार्गेट असेल. ओके. एंट्री आली का बघा. एंट्री आली. करते का रॉकेट. येस. पहिलं टार्गेट झालं, दुसऱ्या टार्गेटसाठी वेटिंग करणार आहे. ओके. निफ्टीचं कोणाला पाहिजे होतं, निफ्टीचं कोणाला पाहिजे होता व्ह्यू. माईक ओपन करा जरा. सर मला पाहिजे. किती पॉईंट मिळालेत. 15,800 वरनं मार्केट 18,000ला गेलं. कधी घेतल्यात केवढे मोठे पॉईंट. नाही बरोबर ना. सीआरटी कधी एवढ्या लेवलला प्ले केल्या नाही सर. नाही केली. मग बरोबर ना. एवढं सगळं तुम्हाला मिळतंय, लक्षात घ्या. एवढं सगळं मिळतंय तर मग तुम्ही त्याच्यावर अभ्यास का करायचा नाही, मी म्हणतोय. करायला पाहिजे ना. मेसेज करा नंतर मला. समजलं. निफ्टी आहे, निफ्टी ही लक्षात घ्या. ही निफ्टी आहे, निफ्टी. सर तुमचा नंबर
सर तुमचा नंबर टाकता का नंबर माझा स्क्रीनवर Chat देतो. box चॅट बॉक्स नाही, स्क्रीनवर घेतो. 70 83 99 29 29 नंबर घ्या, मेसेज करा नंतर ना. कारण की मी रॅन्डम प्ले करायला लक्षात घ्या. रॅन्डम त्याच्यासाठी ऍडव्हान्स गोष्टी जर तुम्ही लावल्या तर 100% तुम्हाला तिकडून प्रॉफिट होऊ शकतं. लक्षात घ्या. ओके सर आणि या स्ट्रॅटेजीसाठी हजारो रुपये घेता सर बाहेर कोर्ससाठी. रॅन्डम प्ले करायसाठी पण नुसतं रॅन्डम प्ले करायसाठीच पैसे घेतात आणि त्याच्या बघ कालच्या ग्रुपमध्ये मयूर सर कालच्या ग्रुपमध्ये एक लिंक पाठवल्यात. त्यात 5 का 6 व्हिडिओ आहेत. 5 का 6 व्हिडिओ आहेत. लक्षात घ्या. आणि त्या व्हिडिओमध्ये सगळ्या तुम्हाला व्हिडिओ मिळालेले आहेत तिकडे. ओके ऑप्शन एक्सपायरी होईल टार्गेट पर्यंत. ऑप्शन मध्ये करायचंच नाही, फ्युचर मध्ये करायचं. लक्षात घ्या. एवढं मोठं टार्गेट असेल तर ऑप्शन मध्ये कसं करून चालेल का? ऑप्शन ह्या महिन्याचा घेऊन चालणार आहे का? एक्सपायरी ह्या महिन्याची घेऊन चालणार आहे का? जे टार्गेट आहे त्या महिन्याची एक्सपायरी घेऊन चालणार ना तुम्हाला, बरोबर ना? आणि मी हे तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर प्ले करून दाखवावं लागलं. हे छोट्या टाइम फ्रेमवर प्ले करायचं असतं. 4 आवरची जी सीआरटी असते ना ती छोट्या टाइम फ्रेमवर प्ले करायची असते. लक्षात घ्या. ओके स्टॉक मध्ये पण दाखवतो. स्टॉक मध्ये पण चालणार. कोणता पण स्टॉक घ्या. सांगा स्टॉक. डीमार्ट घेऊ का? तुमच्या मर्जीने सांगा, त्यात दाखवतो प्ले करून. अदानी पॉवर. अदानी पॉवर बहुतेक खाली चालले ते. सर TCS. अदानी पॉवर बघतो. थांबा चार्ट पहिल्यांदा बघतो वरती चाललाय का. ओके ठीक आहे, वरती चाललाय. बॅक टेस्टिंगला प्ले करून दाखवतो. लाईव्ह टेस्टिंगला त्याला अजून हे करता येत नाही. बॅक टेस्टिंगला तुम्हाला मी प्ले करून दाखवतो. चार्ट थोडासा गिजबट आहे. दुसरा घेऊया. TCS घेऊ का? हो सर. TCS पण डाऊन ट्रेंडला चाललाय. भरपूर डिस्काउंट मध्ये गेलाय. ओके बरं ठीक आहे चालेल. डिस्काउंट मध्ये जाऊन दे, काय पण नाही फरक पडत. ओके आता तुम्हाला इथे फायदा दाखवतो. इथे आता लाईव्ह ट्रेड देतो तुम्हाला मी. लक्षात घ्या. लाईव्ह ट्रेड म्हणजे इथे ट्रेड नाही प्ले करून दाखवत, लाईव्हला ट्रेड देतो. ज्यावेळेला पण मार्केट खालच्या बाजूला येईल त्यावेळेला तुम्ही तिथनं सीआरटी प्ले करू शकता. ओके तिथून ही कॅन्डल आहे ना, हिचा लो मार्क करून घ्या. हिचा लो मार्क करून घ्या. आणि या आता काय झालं सांगतो तुम्हाला मी. ही टोटल सगळी लिक्विडिटी आहे टोटल. ओके ह्यांचा बॉटम लिक्विडिटी आहे. ओके ह्याच्या खाली ज्यावेळेला मार्केट सरकणार आहे, लक्षात घ्या, ह्याच्या खाली त्यावेळेला तुम्हाला काय बघायचं आहे. ह्या ब्लॅक कॅन्डलच्या खाली ज्यावेळेला सरकणार आहे त्यावेळेला तुम्हाला MSS बघायचा. ओके आणि तो MSS कोणत्या टाइम फ्रेम नुसार बघायचा आहे. सीआरटी ही 12 महिन्याची सीआरटी मार्क केली मी. लक्षात घ्या 12 महिन्याची. ओके मग 12 महिन्याची सीआरटी असेल तर कोणत्या टाइम फ्रेमला सरकणार आहे तुम्ही. बघा ज्यावेळेला तुम्ही डेलीची सीआरटी प्ले करत होता तेव्हा 30 मिनिटाला जात होता. वीकलीला 1 आवर, मंथलीला 4 आवर, आणि 3 मंथला डे, आणि 6 मंथला वीक, आणि 1 इयरला मंथ. मग इथं जी सीआरटी जी प्ले होणार ती कोणत्या हे होणार, म्हणजे MSS जो तुम्हाला जो काय मिळणार आहे तो कोणता मिळणार आहे, मंथलीचा मिळणार आहे. लक्षात. हा आणि मंथलीचा MSS मिळाल्यानंतर ना त्याचं टार्गेट, ह्या स्टॉकचं टार्गेट 4600. लक्षात घ्या 4600 जो पण टार्गेट मिळत नाही तो पण स्टॉक काढायचा नाही, काय पण होऊन दे मग. ओके 12 महिन्याची सीआरटी प्ले करतोय याचा अर्थ कोणता ट्रेड आहे तुमच्याकडे. हा पोझिशनल का स्विंग. हा पोझिशनल. मग पोझिशनल मध्ये साधारण 12 महिन्याची सीआरटी प्ले करताय म्हटलं साधारण इकडून जर 2 कॅन्डल जर येणार असतील तर 2 वर्ष तर लागतील तुम्हाला, बरोबर ना. पण ट्रेड तुम्हाला जो काही मिळणार आहे तो बॉटम मध्ये मिळणार. लक्षात घ्या. ओके आणि टाटामध्ये ही कंपनी चांगली आहे. लक्षात घ्या त्यामुळे काही टेन्शन नाही. ओके TCS चांगली आहे त्यामुळे टेन्शन नाही. ओके लाईव्ह ट्रेड. आणि तुम्हाला आता बॅक टेस्टिंगचे ट्रेड प्ले करून दाखवतो. स्टॉक सांगा दुसरा कोणता तरी. एशियन पेंट्स. मारुती सुझुकी. LTC
एकच मिनिट थांबा, एशियन पेंट घेऊ आपण. एशियन पेंट किंवा मारुती घेऊ. बघा मारुती घेतो. ओके, मारुती घेतो. मंथलीच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि मंथलीच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना बघा ही डार्क कॅन्डल दिसते. कशाकडे फोकस केला पाहिजे? डार्क कॅन्डल दिसते, कशाकडे फोकस केला पाहिजे? लोकडे सर. लोकडे. कॅन्डलचा 50% भाग, कॅन्डलचा 50% भाग पहिलं टार्गेट आणि कॅन्डलचा 100% भाग दुसरं टार्गेट. ओके, दुसरं टार्गेट ट्रेड करतो, पहिलं टार्गेट ब्लू आहे. ओके, कोणत्या टाइम फ्रेमवर आहे? मंथली. ओके, पुढची जी कॅन्डल आहे ती पहिल्या कॅन्डलच्या आतमध्ये तयार झाली आहे. याची किंमत आहे नाही. 0 किंमत. ओके, मंथलीच्या टाइम फ्रेम वरून 4 आवरला आपल्याला काय करायचं? शिफ्ट करायचं. ओके, येस. हा 4 आवरला शिफ्ट करायचा. आणि हा जो लो आहे ना, ह्या लोच्या खाली गेल्याशिवाय MSS नाही बघायचं, लक्षात घ्या. ओके, हा सर. बघा आता लोच्या खाली पहिल्यांदा जाऊन दे मार्केट. लोच्या खाली जाणार ते लक्षात घ्या. लिक्विडिटी घेतल्याशिवाय मार्केट कधीच वरती जाऊ शकत नाही. गेले अजून लोच्या खाली? नाही गेला. लोच्या खाली गेल्याशिवाय ट्रेड प्ले होत नाही, काय पण करा तुम्ही. गेलं का? नाही. गेलं की गेलं नाही तर गेलं का? गेलं ना? गेले. आणि गेल्या मार्केटने काय दिला इथे? MSS पण दिला. ट्रेंड चेंज केला, दिला ना? येस, दिला. ट्रेंड चेंज केल्यानंतर ना या कॅन्डलच्या बॉटमला बाईंग, या कॅन्डलचा खालचा स्टॉप लॉस आणि टार्गेट. झालं काय टार्गेट? एक्सलंट सर, एक्सलंट. एसएल हिट झाला का? एसएल हिट झाला? नाही सर. नाही झालेलं सर. नाही झाला एसएल हिट. नाही झालं ना? नाही. नाही. आता सेकंड टार्गेट राहिले ना तुमचं? सेकंड टार्गेट राहिले ना वरचं अजून? हो, राहिलं ना सर. राहिलं ना, मग त्याच्यासाठी पण तुम्हाला एक हे करायला पाहिजे ना परत. हा, बरोबर ना? आता परत एंट्री करणार मी, परत अनेक ट्रेड टाकणार. ओके, परत ट्रेड टाकण्यासाठी मी जरासं टाइम फ्रेम बदलतो. ओके, परत ट्रेड टाकण्यासाठी मी टाइम फ्रेम बदलतो आणि हा फेअरवेल गॅप तयार होणार आहे. 1 मिनिट तयार करतो पहिल्यांदा. बघा फेअरवेल गॅप तयार झाला इथे ब्लॅक कॅन्डलचा. हा, झाला ना सर. झाला ना? ब्लॅक कॅन्डलचा फेअरवेल गॅप तयार झाला आणि ही ब्लॅक कॅन्डल. ओके, ही ब्लॅक कॅन्डल आणि हा फेअरवेल गॅप. इथं आल्यानंतर मी परत दुसरा ट्रेड टाकणार आहे बायचा, लक्षात घ्या. या रेंजला बायचा, आणि त्याचा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली असेल आणि त्याचं टार्गेट परत तिकडचं वरती असेल. ओके, परत आपण 4 आवरला जाऊ. हे बघा इथे दुसरा ट्रेड इथे पडणार आहे, लक्षात घ्या. त्या फेअरवेल गॅप मध्ये, आणि त्या फेअरवेल गॅप मध्ये ट्रेड पडलाय, लक्षात घ्या. फेअरवेल गॅप मध्ये मार्केट आले का बघा? हो सर, आलं ना ते. हे बघा त्या ग्रीन फेअरवेल गॅप मध्ये परत एकदा दाखवतो तुम्हाला मी. विकलीवर गेलो होतो आणि मी तो फेअरवेल गॅप मार्क केला होता. विकली का मंथली मार्क केला होता? डेली मार्क केला होता बहुतेक. एकच मिनिट. विकली केला होता, विकली. हा, हा फेअरवेल गॅप मार्क केला होता. पुढची ग्रीन कॅन्डल फेअरवेल गॅप मध्ये आले का? हा, आले ना. तिथं माझी दुसरी एंट्री तयार झाली, लक्षात घ्या. ओके, ओके सर. दुसरी एंट्री. आणि टार्गेट 100% दिले का बघा दोन्ही टार्गेटने, दोन्ही ट्रेडने? येस, दिले का? दिलं ना सर. बरोबर ना? टार्गेट दुसरं घेताना पण दुसरा ट्रेड घेतला मी, लक्षात घ्या. बरोबर ना? हो सर. आणि तिथे दुसरा ट्रेड घेताना तिथे पण तुम्ही सीआरटी प्ले करू शकता, लक्षात घ्या. इथे खाली इथे पण सीआरटी तुम्ही प्ले करू शकता किंवा बायस. आता इथून मार्केट वरती जाणार ह्याची गॅरंटी तुमच्याकडे किती टक्के होती? इथून मार्केट वरती जाणार ह्याची गॅरंटी किती टक्के होती तुमच्याकडे? 100% होती ना? हो सर. हो. या पहिल्या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल क्लोज झाली, कोणता बायस मॅच झाला? बुलिश.
परवा बायस शिकवले बघा, पुढची कॅन्डल प्रेडिक्ट करायला शिकवले की तुम्हाला मी. आयरन आयरन झाला हा. आयरन झाल्यानंतर पुढची कॅन्डल कोणती येते? ग्रीन. आली का ग्रीन? येस. कोण सांगते काय युट्यूबला पुढची कॅन्डल? कधीच नाही सांगणार. कोणच सांगत नाही. नाही सांगत. बरोबर ना? सांगतात ना लोक. कळालं? सीआरटी कसं प्ले करायचं? सर मला एक विचारायचं होतं, हम्म जे आपण सीआरटी मार्क करतो ना, हाय लो आणि मीडियम 50%, हम्म. त्याला जर आपण हायला किंवा लोला जर वीकनेस सोडलं तरी पण आपण कन्फर्मेशन धरू शकतो का? वीक नाही सोडली तरी उलट बेस्ट असतं ते, म्हणजे मारोबजू ना. हा, बेस्ट असतं ते, अच्छा, सगळ्यात बेस्ट. ओके सर. कृपा मॅडम समजायला लागले काय? हो सर. काय काय समजलं सांगा बघूया परत. सर आपली काय काय केलं काय काय पाहिजे? मॅडम रिव्हिजनच करून टाका एक. तुमचा आवाज येत नाही मॅडम, जरा व्यवस्थित. सर एक कॅन्डल द्या. मी एक कॅन्डल घेऊ. ओके ठीक आहे, घेतली. कोणत्या टाइम फ्रेमची कॅन्डल घेतली? वनची. मंथलीची घेतली. ओके, लो मार्क केलाय. पुढे काय करायचं? लॉजिकली आपल्याला हे करायचं आहे, मार्किंग करायचं आहे. 5% आहे. ओके ठीक आहे, मार्किंग केलं. इकडे सगळीकडे मार्किंग केलं. चला ठीक आहे, 50% पण मार्किंग केलं. येस एंटर. आता काय करायचं? आता आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. कोणत्या टाइम फ्रेमवर? 4 आवर. डेली 30 मिनिट, वीकली 1 आवर आणि इथे 4 आवर. ओके ठीक आहे, 4 आवर शिफ्ट झालो. आता इथे काय कशाकडे लक्ष द्यायचं पहिल्यांदा तुम्हाला? डाऊन साईडला. डाऊन साईडला. ह्या लोच्या खाली जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा स्ट्रक्चर हे बघायचं नाही. ओके, तोपर्यंत प्लेचा नाही. बघा इथे सरकलं का? सरकलं ना. हा, एमएसएस पण झाला. या ग्रीन कॅन्डलच्या वरती ज्यावेळेला मार्केट गेलं त्यावेळेला एमएसएस पण झाला. ओके, एमएसएस पण झाला आणि एमएसएस झाल्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्ट ट्रेड मिळाला आणि स्टॉप लॉस याच्या खाली. पहिलं टार्गेट इथे असेल. आता 100% असणार, कारण की जाईल 100%ला ते डायरेक्ट. गेलं का बघा? हो सर. गेलं का? इथे ऍडिशनल परत एंट्री, एक ऍडिशनल एंट्री टाकू शकता परत मार्केट वरती जाणार. कळलं? आणि हा स्टॉप लॉस जो मोठा पडलाय, हा एवढा मोठा जो स्टॉप लॉस आहे, हा जर बारका करायचा असेल तर या 4 आवरच्या टाइम फ्रेमवरनं कुठं जायचं? 30 मिनिटाला. 30 मिनिटाला. आणि 30 मिनिटाला गेल्यानंतर ना स्टॉप लॉस तुमचा छोटा होतो त्यावेळेला. ओके, 30 मिनिटाला ज्यावेळेला जाणार त्यावेळेला तुमचं इथे एंट्री पडेल आणि स्टॉप लॉस तुमचा याच्या खाली असणार असा. बघा इथे 4 आवरवरनं 30 मिनिटाला गेलो. बघा 4 आवरवरनं 30 मिनिटाला गेलो आणि इथे एमएसएस झाला. एमएसएस झाल्यानंतर करेक्शन आलं आणि करेक्शनच्या लोला स्टॉप लॉस लावला आणि तिकडून मार्केट वरती गेलं. ओके, आणि वरती गेलं त्यावेळेला रेशिओ काय मिळाला तुम्हाला? 1:3.5चा दिसताना. हा 1:3.5 दिसतो स्टॉक मध्ये, पण स्टॉक तुम्ही कितीला घेतला? 1388ला घेतला, 90ला घेतला समजा. 1390ला घेतला आणि मार्केट गेले कितीला गेलं? 1500ला गेलं. किती पॉईंट मिळालेत? 200 पॉईंट मिळालेत. ओके, आता समजा याला 1 लाख रुपये लावलेत. 1 लाखाला स्टॉक किती येणार? किती किंमत आहे? 1390 आहे का? 1390. आपण डायरेक्ट 1390. 100 पॉईंट मिळालेत ना आपल्याला? 110 पॉईंट मिळाले. ठीक आहे, 1390. किती स्टॉक आलेत तुमच्याकडे? 72 स्टॉक आलेत. 72. किती पॉईंट झालेत आपल्याला? 110 ना? 110. 8,000 रुपये. 8,000 रुपयाचा प्रॉफिट. 8,000 रुपयाचा प्रॉफिट. एंट्री किती तारखेला पडली? 16 तारखेला पडली.
आणि प्रॉफिट किती तारखेला झाला? इथेच झाला थोडक्यात 23 तारखेला. किती दिवसात? आठवड्यात. बरोबर ना? आठवड्यात 8,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. ओके. इंडियन मार्केटमध्ये टोटल स्टॉक किती आहेत? 5,000. 5,000. बरोबर ना? 5,000. 5,000. 5,000. एका महिन्याला एका स्टॉक मधनं जरी तुम्हाला 5,000चं अर्निंग जरी झालं, असे 4 स्टॉक मधनं तुम्हाला 20,000 रुपयाचं जरी अर्निंग आलं, ओके, बाहेर काम करायला लागतं, जॉब करायला लागतो, नाही करायला लागत. पण या सगळ्यासाठी स्टडी मात्र करावा लागतो, लक्षात घ्या. हे एवढं सोपं नाही. बरोबर ना? काय कंडिशन तुम्ही मॅच करते? कंडिशन काय मॅच करतो हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? आणि त्याच कंडिशन मी तुम्हाला माझ्या कोर्स मध्ये शिकवतोय. मुंबईला या सर, मुंबईला या. मुंबईला कशाला लागतंय? आपल्याकडे मुंबई दुबईची पब्लिक आहे, मुंबईला कशाला लागतं? तर ही ट्रेनिंग ऑफलाईन मध्ये केली ना एकदम बरं होईल. हो बरोबर आहे तुमचं. मुंबईचे स्टुडंट माझ्याकडे ऑफलाईनला येतात. मुंबईला तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण कसं आहे, आपली जी सिटी असते ती आपली सिटी आहे, ती सोडून जाऊसं वाटत नाही. अशा गोष्टी आहेत त्या. आणि त्यात कोल्हापूर सिटी आहे, विषय हार्ड आहे सर. हा, त्यामुळे आपण ट्रेडर आहे, लक्षात घ्या. आई बाबाला सोडून कुठं जायचं नाही, काय पण होऊन दे. 6 महिन्यामध्ये एक ट्रेनिंग कॅम्प ठेवा सर मुंबईला. 10 दिवसाचा, 5 दिवसाचा. नाही, आपण मुंबईचे तुम्हाला सांगू का, माझे जे क्लायंट आहेत ना सगळे जे कोर्स मधले, त्यातले मला वाटते मुंबईचे 40% पब्लिक मुंबईचं आहे बघा. 30% पब्लिक पुण्याचं आहे. आणि बाकीचं जे पब्लिक आहे 30% ते डिवायडेड आहे सगळं. दुबई, राजस्थान, परत संभाजीनगर, सातारा, कराड, परत अकोला, असे. अरे आपला ऑफलाईन कोर्स किती दिवस चालतो साहेब? ऑफलाईनचा आपला 20 दिवस चालतो, लक्षात घ्या. म्हणजे शनिवार रविवार सुट्ट्या धरून 20 दिवस चालतो. पण ऍक्च्युली आपला कोर्स आहे ना तो सपत नाही कधीच. का सपत नाही ते पण सांगतो. कारण की आपल्या ज्या ट्रेडिंग कम्युनिटीचं जे वैशिष्ट्य आहे, तुम्ही जोपर्यंत ट्रेडर बनत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आणि ते आपण पहिल्यांदा एकदाच फी भरायचं, तिथून पुढे सगळं फ्री ऑफ कॉस्ट. नाही ते बरोबर आहे. एक महिन्याचा सुट्टी घेणं ऑफिस मधनं कोल्हापूरला येण्यासाठी. तो 20 दिवसाचा कोर्स असतो. म्हणजे मंथली 1 महिना पकडू शकता तुम्ही. आणि तुम्ही तिकडून जर इकडे आला तर साधारण कोल्हापूरमध्ये तुमच्या राहण्याचा आणि 2 टाइम खाण्याचा आणि राहण्याचा जो सोय आहे ती 7,000 रुपये खर्च येतो एका महिन्याला. सर आपल्या क्लास किती आहे? 15,000 रुपये फी आहे. सर प्रॉपर कोल्हापूर मध्ये लोकेशन? विनस कॉर्नर. ओके. राहण्याचं काय म्हणत होतं ते सांगा ना परत. हे बघा 3,500 रुपयामध्ये तुम्हाला रूम मिळते, चांगली राहण्याची सोय आहे तिकडे, सगळे गरम पाणी वगैरे सगळं. आणि बाकी 3,500 किंवा 3,000 रुपयामध्ये 2 टाइमचं तुम्हाला जेवण मिळतं चांगलं. आणि तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही हॉटेलला भेटेला जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. सर स्ट्रक्चर मॅपिंग करताना जेव्हा आपण बॉटम वर चेंज ऑफ करेक्टर होऊन बॉस आणि आयडीएम करत मार्केट वर जातात, त्यावेळेला सिनियर मध्ये मार्केट जेव्हा आयडीएम करतं पण बॉस नाही तेव्हा मार्केट डाऊन यायला लागतं, तेव्हा चेंज ऑफ करेक्टर टॉप की बॉटमला. सर संकेत सर आवाज येतोय? माईक ओपन करा तुमचं. तुम्ही संकेत सर नाही, संकेत सराडे. माईक ओपन करा. हा येतोय. तुम्ही जे मेसेज टाकलाय तो सांगा मला, कसं कसं काय काय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. ऍक्च्युली मी युट्यूबचा एक व्हिडिओ बघत होतो. युट्यूबचा म्हणजे आमचा का दुसऱ्याचा? आमचा का दुसऱ्याचा? नाही दुसऱ्यांचा, ते गार्डियर नाही का, गार्डियर. तर त्यानं सांगितलेलं की खालून जेव्हा आपण बॉस चेंज ऑफ कॅरेक्टर होतं तिथून मार्केट वर जातं नाही का, बॉस होतो, आयडीएम झाला की लोअर हाय मार्क होतो, हाय हाय मार्क होतो नाही का.
अशा सिनेरिओ मध्ये जेव्हा आयडीएम होतो तेव्हा वरती बॉस होतो नाही का. तर त्यावेळी तो बोललेला की वरती जाऊन जेव्हा मार्केट फिरतं तेव्हा काय काय जण तुम्हाला सांगतात की चेंज ऑफ कॅरेक्टर इथे होतं, पण तो बोलला की चेंज ऑफ कॅरेक्टर आपलं खाली बॉटमला असतं. म्हणजे तेच मला अजून कळालं नाही. मी 2-3 जण बरं ठीक आहे, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला बायस नॅरेटिव्ह माहिती आहे? नाही. त्याने शिकवला? नाही शिकवला. त्याचा पेड कोर्स घेतला तुम्ही? नाही ते आपल्या युट्यूबचे त्याचे फ्री कोर्सची लिंक आहे ना त्याची. फ्री मध्ये काय मिळते जगात? फ्री मध्ये काय मिळते का? ते तर चालच की. हा मग बरोबर ना. म्हणलं तुम्ही जे म्हणाला ना, तुम्ही काय म्हणायला लागलाय सर, स्ट्रक्चर मॅपिंग करताना जेव्हा आपण बॉटम वरून चेंज ऑफ कॅरेक्टर होतं, मग बॉटम वर चेंज ऑफ कॅरेक्टर कधी होतं? हे बघा, इकडून मार्केट इकडे आलं, खाली आलं, इकडे आलं, वरती गेलं, खाली आलं, आणि इथं पहिल्यांदा अप साईडचं चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं, मग डाऊन साईडचं चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं. ओके, म्हणजे इथे तुमच्याकडे बीओएस तयार झालाय. एक मिनिट दाखवतो तुम्हाला मी. इथे तुमच्याकडे बीओएस तयार झालाय. ओके, परत इथे बीओएस तयार झालाय, बरोबर ना? हो. परत इथे वरती काय तयार होणार तुमच्याकडं? चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि परत मार्केटने ट्रेंड चेंज केला म्हणून बॉटमला काय होणार तुमच्याकडे? सीएचएस होणार. बघ इथेपर्यंत ठीक आहे. आता इथनं पुढे सांगा मला. इथून पुढे इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, मार्केट पुन्हा वर गेलं. कुठं? ह्या टॉपच्या वरती गेलं का इथं मध्ये पर्यंत गेलं? नाही, या टॉपच्या वरती गेलं. हा, टॉपच्या वरती गेलं. आणि जेव्हा असंच थोडे अजून एक पॉइंट वर गेलं, बॉस करत आयडीएम घेत बॉस करत 2 पॉइंट वर अजून. एक मिनिट थांबा. इथनं खाली आलं, परत वरती गेलं, खाली आलं, वर गेलं, परत वर गेला. हा थांबा. तर अशा सिनेरिओ मध्ये जेव्हा ते मार्केट खाली येईल तिथून एक मिनिट थांबा. इथं बॉस गेला, तिथे बॉस गेला वरती. हा ठीक आहे, आता सांगा. आता इथून जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे होणार? आपलं खाली होणार बॉटमला की इथे वर बॉसच्या खाली? हे बघा, इथं तुम्ही कालच्या स्ट्रक्चर मॅपिंगच्या व्हिडिओला होता काय? नव्हतं. बघा, इथनं मार्किंग करतो बघा. इथनं इथे लोअर हाय तयार झाला, इथे लोअर लो तयार झाला, इथे लोअर लो तयार झाला, इथे लोअर लो तयार झाला, बरोबर? इथे लोअर लो तयार झाला. ओके, इथे लोअर हाय तयार झाला, बरोबर का? इथे लोअर हाय तयार झाला. पहिल्यांदा ट्रेंड कुठं चेंज झाला? इथं चेंज झाला, म्हणून इथे हायर हाय तयार झाला, बरोबर आहे का? हो. इथं हायर आहे, परत मार्केटनं हायर आहे तोडला म्हणून इथं हायर आहे तयार झाला, बरोबर ना? पण इथून ज्यावेळेला मार्केट वरती आलेलं त्यावेळेला हा खालचा लो तोडला का मार्केटनं? नाही. मग इथे काय तयार झालं? हायर लो तयार झाला, आणि मार्केट परत वरती गेलं, इथे काय तयार झालं? हायर हाय तयार झाला, बरोबर ना? परत खाली आला, हायर लो तयार झाला, बरोबर? मग करंट हायर लो कोणता? हाच आहे ना तुमच्याकडे? रिसेंटचा हाच आहे ना. मग इथून ज्यावेळेला मार्केट याच्या खाली जाईल त्यावेळेला इथे काय होणार तुमच्याकडं? चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. कळलं का? हाच माझा पॉइंट होता की मला वाटलं की या खाली बॉटमला जो लोअर लो आहे ना खालचा, जो तिथून चेंज ऑफ कॅरेक्टर होणार काय? कालच्या लेक्चर मध्ये जे स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवले ते जरा व्यवस्थित करून बघा, मग तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर जाईल, बरोबर ना? हो चालतंय. प्रॅक्टिसच सगळा खेळ आहे. प्रॅक्टिस करा, त्यातून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील. ओके, आणि मी काय जे शिकवले ते वाया जाणार. बॉस व्हायला आयडीएम व्हायला लागतो. बॉस व्हायला नाही, हायर हाय कन्फर्म करण्यासाठी आयडीएम मिळायला लागतो. लोअर लो कन्फर्म करण्यासाठी आयडीएम मिळायला लागतो इथे. हे कालच्या लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे मी. हायर हाय कसा कन्फर्म करायचा आणि लोअर लो कसा कन्फर्म करायचा. कळलं? हो चालतंय, बघतो मी. बाकी आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. हॅलो. हा बोला सर. एक लास्ट क्वेश्चन. ऍक्च्युअली स्ट्रक्चर मॅपिंगला सुरुवात कुठून करायची? स्ट्रक्चर मॅपिंगला सुरुवात कुठून करायची? आता तुम्हाला आतापर्यंत जेव्हा आपण 1 हावर्स येतो ना, आतापर्यंत तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग कधी केलंय? नाही ना. म्हणजे असं व्हिडिओ बघायचो आणि करायचो, पण ते खूप जमलिंग व्हायचं. चालू कुठनं करायचं तेच कळत नाही. तुमचं जमलिंग जे होणार आहे ते पहिल्यांदा तुम्हाला जमलिंग व्हायला नको म्हणून पहिल्यांदा टाइम फ्रेम कोणता घ्यायचा? मंथलीवर ऍक्युरेट करायचं, आणि मंथलीवर ऍक्युरेट केल्यानंतर ना कोणत्या टाइम फ्रेमवर यायचं? विकलीवर यायचं, आणि विकलीवर ऍक्युरेट केल्यानंतर डेलीवर यायचं.
ओके हम्म, हम्म. डेलीवर ह्या ओके, 3 टाइम फ्रेमला झाल्यानंतर तुम्ही मधनं 4 आवरला मधनं करू शकता तुम्ही. हम्म, हम्म, हम्म. 4 आवरला मधनं. आता इथं मी 4 आवरला इथं पण करू शकतो मी मधनं. काय करायचं तुम्हाला सांगतो. 4 आवरवर गेलो डायरेक्ट 4 आवरवर गेलो बरोबर आहे. हा 4 आवरवर गेलो. मॅपिंग कसं करायचं तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. पाठीमागचा जो हाय आहे इथला हाय तोडला मार्केटने इथे. हम्म. हा हाय तोडला. मग हाय तोडला म्हणजे म्हटल्यावर ऑल टाइम हायचा आहे ना तो. हा कुठं पण असू दे. हाय तुटला की इथला पहिला हायच्या खालचा काय करून मार्क करून घ्यायचा, पुलबॅक मार्क करून घ्यायचा. हम्म, हम्म, हम्म. हा पुलबॅक मार्क केला. या पुलबॅकला काय मार्केटनं टच केलं नाही आणि टच केल्यानंतर ना हे एक पुलबॅक आला का, हा एक पुलबॅक. हा मग हा पुलबॅकला मार्केटनं टच केलं का इथे, नाही केलं. केलं ना वर नवीन इथे हा सॉरी केलंय केलंय. केलं ना. हा आयडीएम आहे तुमचा बरोबर ना. हा आयडिया हा आयडीएम आहे. मग इथे वरती कन्फर्मेशन कशाचं येणार तुमचं, तिथं हायर हायचं कन्फर्मेशन येणार. बरोबर ना. बॉस आता झाला. बॉस झाला. आता इंडिकेटर मध्ये बघा. एकच मिनिट थांबा, इंडिकेटर लावतो. इंडिकेटर मध्ये बघा आता. बघा जिथं हायर आहे मार्क केलाय, जिथं आपण हायर आहे मार्क केलाय तिथं हायर आहे तयार झाला का, हो हो बरोबर ना. फक्त इंडिकेटर इथं चुकीचं काय दाखवतो तुला सांगतो. आमच्या नियमाप्रमाणे हा जो पुलबॅक आहे हा इनव्हॅलिड पुलबॅक आहे. कारण की हा जो हाय आहे याच्यावरती क्लोजिंग दिले का, नाही नाही कॅन्डल नाही क्लोजिंग नाही क्लोजिंग दिली. दिलं. मग इंडिकेटर चुकीचं दाखवा लागला इथं. हा आयडीएम इथं नाही झालेला, आयडीएम इथंच झालाय. हम्म. इंडिकेटर चुकीचं दाखवते. म्हणून तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये इंडिकेटर पेक्षा ह्या गोष्टी बघा म्हणतोय, बरोबर ना. नाही इंडिकेटर मी यूज करतच नाही पहिल्यापासून. करायचं नसतं इंडिकेटर यूज. इथे हायर आहे मला बनला तुमचा, आवडतच नाही इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग मला आवडतच नाही. बघा इथे आता माझ्या नियमाप्रमाणे इथे वरती हायर आहे मिळालं का तुम्हाला, हो बरोबर ना. इथे हायर आहे मिळालं. मग इथे जो बॉटमला असेल हा लोअर लो दिसतो तुम्हाला, हो हा लोअर लो. इथून इथेपर्यंत जी रेंज आहे त्या रेंज मध्ये एक असा पीओआय असतो. त्या पीओआय ला मार्केट टॅप करायला येणार असतं. त्या ऑर्डर रेंज ब्लॉक मध्ये की त्या रेंज मध्ये एक पीओआय असतो. त्या पीओआय ला मार्केट टॅप करायला येणार असतं. त्या टॅप केल्यानंतर त्या पीओआय मधनं कुठं जातं, वरती जातं आणि तिथे कन्फर्मेशन बघायचं असतं. जाते का वरती, जाते का. म्हणजे लिक्विडिटी आहे काही. हा ही लिक्विडिटी आहे लक्षात घ्या. आणि तो पीओआय जे मार्क केले हे कुणाला पण जमत नाही, ते ऍडव्हान्स आहेत सगळं आपलं, कळलं का. हो तेच की पीओआय नाही गावत कोणाला पण. कुणाला पण जमत नाही आणि कोण एवढा डीप शिकवत नाही आपल्यासारखं. नाही आणि नाही पीओआय मी लाईव्ह पण असे भरपूर जणांचं ऐकलंय पीओआय कोणालाच गावत नाही. पीओआय म्हणजे मार्किंग करायला समजत नाहीत, कसं मार्किंग करायचं, समजत नाही. त्याला कसं सपोर्ट द्यायचा हे कुणाला समजत नाही. मार्केटमध्ये एसएमसी आयसीटी जे शिकवायला लागले ते अर्धवट शिकवायला लागलेत, लक्षात घ्या. हो नुसतं बॉस आयडीएम तर काय. बरोबर ना. मग आपण जे काही शिकवलं ते लाईफ टाइम द्यायला लागलो. तुम्ही जोपर्यंत ट्रेडर बनत नाही, एक चांगली स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत, आणि प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत, एवढ्या लेवलला आपण शिकवायला लागलोय, बरोबर ना. आता मला काय हो माहित हो होतं इथून मार्केट वरती ना, इथून मार्केट वरती झालं गेलं ना, मी प्रॉफिट गेलं घेतला गेलं. ना तिकडून, प्रॉफिट पण घेतला मी तिकडून, आणि मला माहित होतं वरती जाऊन कुठं थांबणार आहे ते. ऑर्डर ब्लॉक पाशी एफव्हीजी पण बघायला लागतो का. ऑर्डर ब्लॉक मध्ये एफव्हीजी नाही. कसं असतं तुम्हाला, मार्केटचं एक नेचर असतं. नेचर मार्केट ऑर्डर ब्लॉकला टॅप होणार आहे का एफव्हीजी ला टॅप होणार आहे, हे नेचर असतं. आणि ते नेचर मध्ये ते समजून येतं. आणि ते नेचर जे म्हणतात त्याला नॅरेटिव्ह म्हणतात, नॅरेटिव्ह. आणि ते नॅरेटिव्ह बघायला कोणाला येत नाही, आणि हे कोण शिकवत पण नाही. हा कधी कधी असं पण होतं की एफव्हीजी 2-3 पडते ती, आणि आपल्याला पण म्हणजे त्यातलं ठाम माहित नसतं की नक्की कुठला कोणत्या एफव्हीजी ला टच करायला. त्याच्यासाठी ऍडव्हान्सच पाहिजे. हा त्यातला मी तुम्हाला 3 एफव्हीजी पडलं तर गॅरंटी न सांगू शकतो मी कुठला एफव्हीजी चालणार ते. रेकॉर्डेड सीझन असतो आपला. रेकॉर्ड सगळे मिळते, लक्षात घ्या. बघा रेकॉर्डिंग व्हिडिओज मिळतात प्रत्येक बॅचचे जेवढ्या काय बॅच होतील तेवढ्या. सपोर्ट हँड टू हँड सपोर्ट मिळतो तुम्हाला. गोष्टी काय येत नाही, तुम्ही ट्रेन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळं सपोर्ट मिळतो. त्याच्यानंतर ऑफलाईनला येऊन जरी बसला, एकदा फी भरला, ऑनलाईनला ऑफलाईन लाईनला बसला तरी बसायला येतो तुम्हाला. त्याच्यानंतर ना रिपीटर बॅचेस झाल्या, रेकॉर्डिंग सेशन्स झालं, आणि सपोर्ट झाला लाईफ टाईम, आणि
कम्युनिटी आहे, ट्रेडिंग कम्युनिटी, त्याच्यामध्ये भरपूर असे ट्रेडर आहेत, ते सपोर्ट करतात तुम्हाला कसं काय करायचं. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर तुमचं जो लॉसचं प्रमाण आहे ते कमी होतं, कारण की तुम्ही एका सेटअपवर बसताय. आणि असे भरपूर आहेत आपल्याकडे ट्रेडर आहेत, ते स्वतः ट्रेड करतात. मी कोणालाही ट्रेड देत नाही, माझा ग्रुपला एकही मेसेज नसतो. जे काय माझ्याकडे ट्रेडर आहेत ते इंडिपेंडेंट आहेत, स्वतः तयार करतात. त्यांचं जे काय आहे ते स्वतः. चुकलं तर मी त्यांना सांगायला आहे तिकडे, चुकत काय असेल तर माझा तिथे मेसेज असणार त्यांच्यासाठी, तुम्ही इथे चुकताय, इथे चुकताय. कारण की चुकी जर त्यांना समजत नसेल तर काय करता येत ना. ओके. आणि या सगळ्यामध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो, एक ट्रेडर बनायला किती वर्ष लागतात साधारण? 2 ते 3 वर्ष. 2 ते 3 वर्ष, 4 वर्ष लागतात समजा. हे 4 वर्ष एका ट्रेडरला देता येत नाहीत. आणि हे 4 वर्ष जर त्याने प्रॉपर जर दिले तर तो डोळे झाकून पैसे मिळवू शकतो. डोळे झाकून. बरोबर ना? हो. संकेत 18,000च्या क्लासमध्ये शिकवलं होतं काय सगळं? नाही काय. मॅडम कुठं 18,000 रुपये घेऊन बसलाय, लाख रुपयेवाली आहे तिथं माणसं. अहो सर, त्यांनी क्लास ICT लावलेला याच्यात आहे. किती फरक पडतो? काय म्हणला? ICT आणि याच्यात फरक काय आहे? SMC मध्ये? हे बघा, iPhone 15 हा. आणि iPhone 16 काय फरक आहे? फक्त कॅमेऱ्याचा फरक. तसंच आहे. SMC चा ऍडव्हान्स भाग काय आहे? ICT आहे. अपडेट आहे. आणि ICT चा अपडेट काय आहे? CRT नव्हे, CRT स्ट्रॅटेजी आहे, MMT. अच्छा. MMT या 3 कन्सेप्ट कंबाईन करून शिकवतो. ओके. सर आजचं सेशन मिळेल ना? सगळे मिळणार तुम्हाला. आज जेवढं काय तेल दिले ते सगळं मिळणार. कालचं पण दिलेलं आहे मी तुम्हाला, दिलंय ना? आहे. 1 ते 6 आहेत. दाखवतो मी. आजचं काय अपलोड नाही झाल्याशिवाय कसं अपलोड करणार मी? कालचं नाही, नंतर आहे, कालचं पण आहे मला. 1 ते 6 जे आहे. बघा इथं कुठेतरी आहेत. एकच मिनिट थांबा. 1 ते 6 टाकलेत एकदम. 1 ते 6 बघा इथे आहेत. 1 ते 6 व्हिडिओ आहेत का? किती झाले टोटल? 6 झाले का 7 झाले? 6 झाले. आजचा 7वा आहे. इथे आहे बघा. सर एकदा कम्युनिटी मध्ये आपले ट्रेडर कसे ट्रेड घेतात ते जरा डिस्कशन दाखवते. कम्युनिटी मधलं काय? दाखवतो. एक मिनिट दाखवतो. चर्चा चालू असते म्हणजे सपोर्ट एक मिळतो चांगल्या पद्धतीने तुम्हाला. तेच. आणि प्रत्येक लेवलची माणसं असतात, लक्षात घ्या. प्रत्येकांची लेवल असते. हे काय अशा पद्धतीने चर्चा असते सगळे. हे काय ट्रेड अनालिसिस असतं. परत त्याच्यानंतर काय बातम्या वगैरे, ट्रेड कुठला हे अनालिसिस असतं. हे अनालिसिस असतं. आता हे गोल्डचं अनालिसिस आहे बघा. दिसतं गोल्डचं अनालिसिस? गोल्डचं दिसतं का अनालिसिस? हो सर. गोल्ड कितीला गेला आज? 58च्या वरती तर गेलं का? हो. 58च्या वरती गेलं बरोबर ना? 65 गेलेलं, 68 पर्यंत दाखवलेलं वरती. 33-66 पर्यंत गेलेलं. 33-66 व्ह्यू काय दाखवला? अपसाईडचा दाखवला. हेच महत्वाचं असतं मार्केटमध्ये. तुम्हाला व्ह्यू कसा तयार करायला येतो हे महत्वाचं आहे. ओके. अशा पद्धतीने असतात आणि ट्रेड पण असतात यात. म्हणजे ट्रेड जो पहिला व्ह्यू तयार करतो किंवा कम्युनिटीमध्ये आता हे सगळे मेसेज आलेत बघा, त्यांना व्हिडिओ पाहिजे आहे, काय नवीन व्हिडिओ असेल तर मग सगळ्यांचे मेसेज येतात. असे भरपूर काय काय असतं हे इथे. आणि ट्रेड पण आहेत. हे मार्किंग असतं. ज्यांनी ट्रेड केले त्यांचे ट्रेड. प्रॉफिट वगैरे कोणाला टाकू देत नाही, लक्षात घ्या. आम्ही प्रॉफिट वगैरे टाकू देत नाही, कारण की दुसऱ्याचं प्रॉफिट करून आपण काय प्रॉफिट नाही. अशा ट्रेड हा CRT प्ले केला बघा, दिसतो? हा CRT प्ले केलाय. 1:9चा रेशिओ मिळाला. अशा पद्धतीने सगळं असतं. प्रॉफिट वगैरे काय नाही. काय असेल ते तुमची ट्रेड घ्यायच्या अगोदर स्ट्रॅटेजी दाखवा आणि मग प्रॉफिट दाखवा असं. कारण की प्रॉफिट एकाचा दाखवून काही दुसरा कोण कधी प्रॉफिट करू शकत नाही. त्याला स्टडी करायला लागतो. बरोबर ना? आणि बाकी प्रश्न कोणाचे असतील तर विचारा. आजच्या सेशनमध्ये CRT समजलं नाही, कॉम्प्लिकेटेड वाटायला लागलाय. एवढ्या सोपा CRT कोण शिकवत नाही, तेवढ्या सोप्या पद्धतीने शिकवला मी तुम्हाला.
बरोबर ना? हो. आणि कुठल्या पण ह्याला असं पण नाही की तुम्हाला मी स्टॉकला पण तुम्हाला प्रेडिक्ट करून दाखवला, स्टॉकला दाखवला, परत बँक निफ्टीला दाखवला. तिकडे फक्त डेकीचा प्रॉब्लेम आहे, फ्युचर करू शकता तुम्ही. ह्याला दाखवला, फॉरेक्सला दाखवला, परत पेअरला दाखवला. कुठं पण प्ले करू शकताय. आता निफ्टी का इंडेक्स आहे त्यामधला फॉरेक्सचा इंडेक्स पण तुम्ही करू शकताय, बरोबर ना? पण कसं आहे, त्याच्यासोबत जर ऍडव्हान्सचा टच जर तुम्हाला प्रॉपर द्यायला जमला तर 100% तुमचा ट्रेड प्रॉफिट मध्ये जातो, लक्षात घ्या. ओके, तेच महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दिवसभर प्रॉफिट नका करू, पण ट्रेड कसा काढायचा, कसा ट्रेड काढला पाहिजे, त्यापासून आपल्याला काय शिकायला मिळतं, त्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट होतो का नाही, आणि गॅरंटी किती आहे त्या ट्रेडमधून, ही गॅरंटी जी मिळणार आहे तुम्हाला मार्केटमधून, एक तुम्हाला आत्मविश्वास येणार आहे, तो लय महत्वाचा असतो, लक्षात घ्या. तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही ट्रेड करू शकता का मार्केटमध्ये? तुमची सायकोलॉजी नसेल किंवा तुमच्याकडं मनी मॅनेजमेंट नसेल तर करू शकत नाही, बरोबर ना? मग तुम्ही चुकला तर विचारणार आहे कोणाला? नाही विचारू शकत कोणाला, बरोबर ना? बरोबर. त्यामुळं हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 15,000 माझ्या कोर्सची काय पैसे नाहीत, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला चांगली सर्व्हिस द्यायला लागलोय, त्यामुळे त्याचा काय विषय नाही. ओके, रेणुके सर आवाज येतोय? रेणुके सर आवाज येतो का? डॉक्टर साहेब आवाज येतोय? हॅलो, हा बोला. ऍडव्हान्स ऑनलाईन आहे, काय म्हटलं? येतोय सर आवाज. ऑनलाईन हो, ऑनलाईन पण आहे. तो पण सेम ड्युरेशन का? हो, सेम ड्युरेशन, सगळीकडे सेम. आणि टायमिंग हा सगळा नाईटचा? ऑनलाईनचं नाईटचं 9 ते 11 काय असेल ते, 12, 1, 2 काय असेल ते, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिकवणार. आता हे नेक्स्ट बॅच कधीपासून चालू होणार, म्हणजे कधी? ही नेक्स्ट चालूच झाल्या, बॅच चालूच झाल्या, 5वा दिवस आहे. इथून पुढे कंटिन्यू होणार ते. फक्त मी तुम्हाला कोर्स माझा मी देऊ शकत नव्हतो, पण एक तुम्हाला समजून दे आपण कोर्समध्ये काय काय गोष्टी शिकवतो किंवा काय लेवलचं शिकवतो, त्याच्यासाठी पहिले 5 दिवस तुमच्यासाठी मी फ्री दिले होते. ओके, आणि 5 दिवसामध्ये पण मी भरपूर काय काय ऍडव्हान्स दिले. पण फक्त नेक्स्ट बॅचचा अपडेट कुठे मिळेल मला, की समजा नवीन बॅच येते तुमच्या? नवीन बॅचचा अपडेट तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड आहेत त्या ग्रुपला येतं, लक्षात घ्या. येतं ना? ठीक आहे. डॉक्टर साहेब आवाज येते? हो बोला सर. बोला, तुमचा काय विषय? नाही, काय नाही सर, रिव्हिजन करायची. आता 2 महिन्याचा गॅप पडलाय मोठा. ओके ओके, ठीक आहे, चालेल. बाकी काय प्रश्न नाहीत ना? नाही नाही. सीआरटी मॉडेल बघितलं? हो सर, जरा गोल्डचा आज बघा की चार्ट. बघूया, जरा 2 मिनिट थांबा. बोलायला किती गडबड असतं तुम्हाला? नाही सर, टाइम भेटत नाही. अहो, असं ट्रेडिंग करायचं नाही, जेवढं आहे तेवढं घालून बच्चीला. सायकोलॉजी, दिवसाला 2च ट्रेड करायचे. अहो, दिवसाला एकच ट्रेड असतो आता. मग आता आणि कशाला पाहिजे? मारला का नाही ट्रेड? मारला की आज. मग कशाला आता? उद्या बघूया, उद्यासाठी सांगतो तुम्हाला अनालिसिस. ओके, हा सर, तीच की. हा, बोला डॉक्टर साहेब. काहीच नाही सर, 2 महिन्याचा गॅप आहे, रिव्हिजन करायचे. सगळे एफईजी, सगळे ऑर्डर ब्लॉक्स वगैरे, आयडीएम एमएसएस सगळं एकदा रिवाइज करून मगच ट्रेडिंग सुरू करेल. ओके, ठीक आहे, चालेल. आता तुम्ही 2 महिने तुम्ही मेस मध्ये होता, त्याच्यामध्ये कम्युनिटी चांगल्या लेवलला गेलेली होती, आणि म्हणजे ऍडव्हान्स मध्ये टोटल मला वाटतं तुम्ही नव्हता. आणि मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजीचं सेशन किती वाजेपर्यंत चालू असेल सांगा? 12. 1 वाजून 10 मिनिटापर्यंत चालू होता. अरे बोले, इतकं मला शक्य नाहीये ओपीडी. नाही, तुम्हाला शक्य नाहीये, पण त्यावेळेला जे म्हणजे हे झालेलं, म्हणजे ती जी रंगीत तालीम होती, त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रेडर त्याचं एक्सप्लेन सांगत होता, काय होतं कसं होतं. मग ते बाहेरचे ट्रेडर होते, अफगाणिस्तानच्या इकडच्या बाजूला आपल्या इकडचे म्हणजे आहेत ते पण होते, आणि त्यातनं ती चर्चा होती. म्हणजे त्यात भरपूर काही काही शिकण्यासारखं होतं. अच्छा.
मग ते आता नाहीत का आपल्या कम्युनिटीमध्ये? आहेत की ऍडव्हान्स मध्ये जॉईन होणार ना, बेसिक मध्ये त्यांचं क्लिअर आहे, ऍडव्हान्स मध्ये जॉईन होतील ते परत. बर बर बर, ठीक आहे. हा सर इंडिकेटरचं नाव सांगा तुम्ही. इंडिकेटरचं नाव तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामच्या एका कुठल्या तरी व्हिडिओवर कमेंट करा 5 आणि त्याचा स्क्रीनशॉट टाका, इंडिकेटर देतो. खरं इंडिकेटर जरी घेतला तरी ट्रेडिंग कसं करायचं हे महत्वाचं आहे, बरोबर ना? डॉक्टर सर बोला की. आपण तो टाइमचा रेकॉर्ड ब्रेक करायचं बरं का, क्वेश्चन विचारून. नाही नाही, शक्य नाही. मला सकाळी सकाळी बेजिंगला असतात. 2 वाजेपर्यंत जायला तुम्ही कधी सर दिवस एक माझा दिवस खराब होऊन जाईल. तुम्ही प्रीतम सर एक दिवस टाइम द्या, आपण सरांचं रेकॉर्ड मोडू आपण. करू ट्राय. हा सर. ट्राय करू. आधी रिव्हिजन तर होऊ द्या, सगळं नील नाही. झालंय माझ्या डोक्यातून. रिव्हिजन होऊन दे, जरासं निवांत सगळ्या गोष्टी होऊन देत, त्याच्यानंतर होईल. नवीन ट्रेडर आहेत. आता हे काय होतं, तुम्ही ज्यावेळेला रिव्हिजन करत असता आणि तुम्ही ज्यावेळेला प्रश्न करत असता त्यावेळेला जे नवीन ट्रेडर असतात ना, त्यांना ऐकायला भारी वाटत असतं, म्हणजे हे काय लेवलला चाललेत, आपण त्या लेवलला गेलं पाहिजे अशा पद्धतीने. बरोबर. आणि त्यात हिंदी बॅच पण चालू केल्या आहे. हिंदी बॅचला पण अल्टिमेट सगळं सब्जेक्ट असतात. चालतं, ठीक आहे, करा जॉईन. उद्यापासून मला वाटतं ऍडव्हान्स जॉईन, सगळं ऍडव्हान्स चालू होईल उद्यापासून. आणि तिकडून आपण रिव्हिजन करून तुम्हाला प्लस पॉइंट्स किंवा ऍडव्हान्स काही गोष्टी असतील त्या तुम्हाला मी तिकडे देतो आणि नोटबुक मध्ये त्या नोट डाऊन करून घ्या. ओके सर. ओके. बॅचचं जे काही टायमिंग आहे ऑनलाईनचं 9 वाजता असतं, संध्याकाळी 9 ते संध्याकाळी टायमिंग नसते. सर आपण ती सायकोलॉजी आणि फिजिओलॉजी मध्ये लेक्चर घेणार होतो सर, ती केव्हा लेक्चर घ्यायची सर? फिजिओलॉजी ना, मनी मॅनेजमेंट घेतलंय ते, घेतलंय मागच्या याला. ह्या ऍडव्हान्सला परत एकदा घेऊ आपण. ठीक आहे सर. ओके. संकेत पाटील सर, आवाज येतोय का तुम्हाला? हो येते सर. काय काय समजलं सीआरटी मध्ये? सीआरटी हाय लो कसा प्ले करायचा, टाइम फ्रेम कुठल्या काय काय. हा समजलं, सगळं नोट डाऊन करून घेतला? होय सर. ओके, ठीक आहे. उद्या सकाळी जिम मध्ये भेटा आता. 100% फोन करतो सर सकाळी. हा ठीक आहे. हा. बाकी आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना? सर मला एक विचारायचं होतं, जो आपण आता ह्या बॅचला ऍडव्हान्स बॅचला आपण ऍडमिशन केलं, किंवा ह्या बॅचला आपल्याला काही समजलं नाही, तर नेक्स्ट बॅच आपण त्याच फी मध्ये आपण रिपीट करू शकेल का? एक मिनिट थांबा. अश्विनी मॅडम, आवाज येतोय? हो सर. कधी ऍडमिशन केलं तुम्ही? 2 महिने झाले सर. 2 महिने झाले. 2 महिने लिंक येते तुम्हाला? हो येते ना. एकाही दिवसाचा प्रॉब्लेम आलाय? नाही सर. तुमच्या मेसेजचे रिप्लाय जर तुम्ही मेसेज जर केला, रिप्लाय आला तुम्हाला त्या मेसेजचा? हो नक्की सर, येतोय. ठीक आहे. ओके. कोणाचा प्रश्न होता हा? माझा सर. झालं तुमचं? मी बोललो? स्टुडंट बोलते. स्टुडंट बोलतात. ओके ओके. सर मला 1 वर्ष झाले जॉईन करून. सर आपल्या सांगलीच्या भागातले कोण आहेत का? आहेत की, भरपूर आहेत. अच्छा ठीक आहे. सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई, संभाजीनगर, अकोला, दुबई, राजस्थान, अफगाणिस्तानच्या इकडे कुठलं तरी एक शहर आहे, हे असे सगळे क्लायंट्स आहेत आपले. ओके ओके सर. ठीक आहे. आणि कोणाचे प्रश्न आहेत का? सर म्हणजे आता जे हे चालू आहे आपलं सेशन, हे उद्यापासून ऍडव्हान्स मध्ये कन्वर्ट होणार आहे? हो, उद्यापासून ऍडव्हान्स मध्ये कन्वर्ट होणार. जे पेडचे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी फक्त लिंक येणार. ओके. पण म्हणजे आम्ही जॉईन असतो ना, आम्ही जॉईन असतो ना. ऍडव्हान्स साठी तुम्ही पेमेंट केलं तर ऍडव्हान्स साठी तुम्हाला ऍडव्हान्सची लेक्चर मिळेल. त्या ग्रुपमध्ये ऍडव्हान्सच्या आपण ऍड करतो तुम्हाला. ओके. बाकी प्रश्न काय आहेत आजच्या सेशनवर सांगा. बाकीच राहून दे, सेशन बद्दल सांगा. सीआरटी मध्ये काय प्रश्न आहेत का कोणाचे? सर एकदा चार्ट चेक करा की उद्यासाठी. गोल्ड एकदा चेक करा. नाही, गोल्ड शिवाय काय दिसत ना तुम्हाला? सर मी फक्त गोल्डच करतो, बाकी निफ्टी बिफ्टी काहीच बघत नाही, बिटकॉइन पण बघत नाही. बघायचं हो, बघायचं. सायकोलॉजी खराब होत नाही. नाही सर, गोल्ड आपल्याला चांगलं प्रॉफिट देतं, दुसरीकडे जायचं नाही. गोल्ड भारी आपल्यासाठी. हो का? हे बघा, गोल्डनं काय केलं, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल, हिचा हाय खाल्ला का?
हाय खाल्लाय का बघा. हाय स्वीप केलाय सर. स्वीप केलाय बरोबर ना. 8 आवर किंवा डेलीच्या पाठीमागच्या कॅन्डलचा हाय स्वीप केलाय बरोबर ना. हो सर. हो. हाय स्वीप केला आणि हाय स्वीप केलाय आणि 30 मिनिटाला जाऊन तिथे काय बघा, एमएसएस बघा. 30 मिनिटाला एमएसएस झालाय का बघा. नाही सर. हे बघा याच्या खाली एमएसएस होणार. ओके. एमएसएस आणि एमएसएस झाल्यानंतर ना ही जी ब्लॅक जी कॅन्डल आहे याच्या वरती सरकलं की काय करा, बाय सेल करा. ओके सर. पण डेला बायस बुलिश झालाय ना. हा डेला बायस ही जे स्कॅल्पिंगची ट्रेड आहे. ओके. अच्छा. कारण की बघा डेला बायस तुमचा बुलिश आहे पण विकलीचा बायस काय, आता तर बेरीज आहे ना. मग तुमच्या 2 टाइम फ्रेमची बायस मॅच व्हायला लागल्यात काय. नाही सर. नाही. मग विकलीचं महत्वाचं काय डेलीचं महत्वाचं. विकलीचा. मग विकली बरोबर मला मार्केट कुठं जाणार. विकली प्रमाणे मार्केट सेल साईडला जाणार. हा सेल साईडला जाणार. मग प्रोबॅबिलिटीज सीआरटीचा हाय प्ले करायचं. ओके ठीक आहे. आणि कोणाचे काय प्रश्न आहेत. हॅलो. उद्यापासून ऍडव्हान्स चालू होणार आहे. कोणाला ऍडव्हान्स आपले सेशन जर पाहिजे असतील तर तुमचं ऍडमिशन करून घ्या. तुमच्यासाठी ते फायदा आहे कारण की कुठलाही क्लास तुम्हाला लाईफ टाईम सर्व्हिस देत नाही आणि ट्रेडरसाठी हे महत्वाचं असतं, सर्व्हिस आणि गायडन्स आणि एक चांगला मेंटर. ओके. त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. ओके. आता बघायला गेलं तर इकडे मुंबईचे एक स्टुडंट आहेत आपल्याकडे ऑफलाईन आले, त्यांना समजेल. अनिल पवार सर आवाज येतोय. हो सर. ओके. कुठला आहेत तुम्ही. नवी मुंबई कामोठे. नवी मुंबई. ओके ठीक आहे. ऑफलाईनला येता तुम्ही बरोबर ना. हो. किती बॅच जॉईन करता दिवसात. सकाळ संध्याकाळ आणि रात्री ऑनलाईन. ओके. सगळ्या लेक्चरची सेशनची तुम्हाला लिंक येते बरोबर ना. हो. एक्सपिरियन्स कसा वाटतो तुम्हाला, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काय काय म्हणजे असं ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज काय वाटतंय का. हॅलो. हा बोला. भरपूर आहे नॉलेज. असं नॉलेज पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला. ओके. म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या नवीन गोष्टी आहेत, त्या नवीन गोष्टी तुम्हाला मिळतात बरोबर ना. होय होय. आणि ऑफलाईनला तुम्हाला त्याचा बेनिफिट व्हायला लागला चांगला. होय होय सर. सगळ्यांपेक्षा वेगळा बरोबर ना. ऑनलाईनला ज्या गोष्टी ज्या मिळत नाहीत त्या ऑफलाईनला त्याच्यापेक्षा पण बेटर मिळतात तुम्हाला बरोबर ना. डिटेल मध्ये भेटतात. डिटेलमध्ये भेटतात बरोबर ना. हो. पण असं काय नाही, ऑनलाईन पण तुम्ही करू शकता नंतर ना, कारण कसं होतं प्रत्येकाला येण्यासाठी चान्स नसतो बरोबर ना. हो. पण त्यांना पण त्या गोष्टी लेवलला मिळतो. पण त्या ऍडव्हान्स लेवलला प्रत्येक बॅचला रिव्हिजन केलं पाहिजे. त्याने काय एकच बॅच केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय. नाही रिव्हिजन एक बॅच केली तरी ते रिव्हिजन मस्ट आहे त्याच्यासाठी. हा रिव्हिजन हे केलंच पाहिजे. रिव्हिजन मधूनच तुम्हाला जास्त मार्केट समजायला लागतं. ओके. असे भरपूर स्टुडंट आहेत ऑनलाईनचे पण ते रिव्हिजनला बसतात. ओके. चालेल ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथून पुढे ऍडव्हान्स चालू होणार आहे. कोणाला ऍडव्हान्सला बॅचला जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा. ओके. सप्तदीप सर आवाज येते काय. येतोय सर. ते फॉलो करायला पाहिजेत, अधून मधून नाही चालणार. करायला ना. होय. ओके. तुमच्या मेंबरला पण सांगा. आहेत का मेंबर. नाही का. ठीक आहे चालतंय. ओके ठीक आहे. उद्यापासून आपली ऍडव्हान्सची बॅच जॉईन चालू होणार आहे. कोणाला जॉईन करायचं असेल तर मला मेसेज करा तुम्ही. ओके चालते ठीक आहे. मग आता सेशन आपण इथेच संपवू. उद्यापासून आमचा ऍडव्हान्स चालू होईल. ओके. गुड नाईट सर्वांसाठी. ओके सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर.
गुड नाईट सर.
पप्पाला विचार. आपण विचार पप्पाला, हे काय आहे, ते काय, सगळं विचार. विचार.